त्यांचा आभारी आहे। तसेच रामिती कोल्हापूर यांनी आज मँगोनेट संदर्भात धन्यवाद देऊ इच्छितो। आज आपण पाहतो की वेगवेगळ्या ट्रेसिबिलिटी नेटमध्ये आपण आता वेगवेगळ्या रामिती मार्फत त्या भागातल्या पिकाप्रमाणे कार्यक्रम निर्याती संदर्भात चालना देण्यासाठी प्रोग्राम आयोजित करतो। त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण आंब्याच्या संदर्भात आज माहिती करून घेणार आहोत। निर्यातक्षम आंबा शेतकऱ्यांची ओळख कशी तयार करायची आणि तो आंबा एक्सपोर्ट पर्यंत कसं नेण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, तर त्या अनुषंगानेच आजच्या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी फोकस करणार आहे। आणि आपल्याला कल्पना असेल, एकच मिनिट, आपल्याला कल्पना असेल की आता आंब्याचं जे फुलोरा स्टेज मध्ये येतो, म्हणजे इथून आता आंब्याचं सीझन सुरू होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता आंब्याच्या रजिस्ट्रेशनची मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे 1 डिसेंबर पासून ते 31 मार्च पर्यंत। मग त्या अनुषंगाने आंब्याच्या निर्याती संदर्भात शेतकऱ्यांना आणि आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे। जसं द्राक्षामध्ये आपण काम करतो, डाळिंबामध्ये करतो, भाजीपाल्यामध्ये करतो, तसंच एक आपल्याकडे राज्यातला महत्वाचं पीक आंबा आहे आणि आपल्या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात वेगळ्या देशाला होत असते। त्याप्रमाणे आपण बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलेले आहे आणि जवळपास 50 ते 60 हजार मेट्रिक टन आंबा निर्यात होतो। परंतु ज्या क्षेत्राशी लक्षात घेतलं, उत्पादन लक्षात घेतलं तर फार कमी निर्यात होतं। ते निर्यात वाढवण्यासाठी, कारण आपल्याकडे 2 व्हरायटी जास्त पॉप्युलर आहेत, केशर आणि हापूस, आणि आपल्याही काही भागामध्ये आंबा उत्पादक चांगले शेतकरी असतील तर त्याला आयडेंटिफाय करून त्याला नोंदणीमध्ये आणणं गरजेचं आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला स्वतःला सगळी माहिती असावी या दृष्टिकोनातून आजच्या याच्यावर मी थोडी पार्श्वभूमी आंब्याबद्दल सांगणार आहे। नेक्स्ट, पुढे घ्या, घ्या पुढे। आता थोडं आंबा म्हणल्यानंतर कुठलंही पीक घ्या, एक स्ट्रॅटेजी आपल्याला माहित पाहिजे की त्या पिकाच्या सगळं जागतिक स्तरावरचं, देश पातळीवर आणि राज्य पातळीवर, आणि आपण जिल्ह्याला काम करत जिल्हा पातळी, तालुक्याला असेल तर तालुका पातळीवर काय स्टेटस आहे, असं आपल्या भागातलं जे महत्वाचं पीक आहे त्या पद्धतीने तुम्ही माहिती काढायला सुरुवात करा। कारण त्या पद्धतीने तुम्हाला कोणत्या पिकाला काय फोकस करायचं आणि त्याला कुठपर्यंत व्हॅल्यू ऍडिशन करायचं, आज आपल्याला तांत्रिक सल्ल्याबरोबर व्यावसायिक सल्ला द्यायचा आहे। जर आपल्या भागात चांगले आंबा बागायतदार उत्पादक शेतकरी असतील, त्याला जर आपण एक्सपोर्ट पर्यंतची जर लिंक तयार करून दिली, निश्चित त्याला फायदा होणार आहे। आणि ते करण्यासाठी आपल्याला आता आंब्या संदर्भातची सगळी माहिती असणं गरजेचं आहे। आणि आज जर तुम्ही पाहिलं, जवळपास 17 लाख मेट्रिक टन जागतिक बाजारपेठेची मागणी आहे। 17 लाख मेट्रिक टन जगाला आंबा वेगवेगळ्या देशातून आयात केला जातो। मग आपण किती एक्सपोर्ट करतो? आपण साधारणतः आता 50 ते 60 हजार पर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि तेच आंब्याचा पल्प जर विचार केला तर जवळपास आपण आता 1.5 ते 2 लाख मेट्रिक टनापर्यंत करतोय। म्हणजे ह्या अनुषंगाने वाव खूप आहे। आणि जगाचं प्रोडक्शन जर पाहिलं 553 लाख मेट्रिक टन आहे, आणि आपण किती उत्पादन करतो जगाची तुलना केली तर पहा 218 लाख मेट्रिक टन, जवळपास 50% आंबा आपल्या देशात उत्पादन होतो। म्हणजे आपली स्ट्रेंथ आहे, आपली स्ट्रेंथ आहे तर मग आपण जागतिक बाजारपेठ का नाही काबीज करू शकत? म्हणून त्या अनुषंगाने करायला वाव आहे। आजवर आपण त्या पद्धतीने विचार केला नाही। आता त्यानंतर दुसरा कोण आहे आपल्यानंतर, नेक्स्ट कोण आहे आपला कॉम्पिटिटर की आंब्यामध्ये उत्पादन करणारा? दुसरा आहे चायना आहे, त्याचं किती आहे 48 लाख मेट्रिक टन, कितीतरी तो मागे आहे। आणि त्या चायनाची स्वतःची रिक्वायरमेंट खूप आहे त्या देशाची, आणि म्हणून भारताला खरी संधी आहे एक्सपोर्ट वाढवण्यासाठी। पण त्या अँगलने आपल्याला आपल्या ज्या व्हरायटी वेगवेगळ्या देशाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला पूर्व तयारी करणे गरजेचं आहे। तर त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर आता इंडिया फर्स्ट आहे उत्पादनामध्ये आणि चायना 2 नंबर आहे। साधारण 9% जगाचे उत्पादन चायनामध्ये होते आणि 40 ते 45% उत्पादन आपल्या देशामध्ये होते। आणि त्या अनुषंगानेच वर घ्या थोडं, दुसरे देश कोणते आहेत आंबा उत्पादनामध्ये? इंडोनेशिया आहे, थोडं पुढे वर घ्या, अजून वर, पहिली स्लाइड घ्या, सेकंड, हा बस इथं हे आलंय, हा आता ठीक आहे। दुसरा आहे इंडोनेशिया आहे, पाकिस्तान 30 लाख, मेक्सिको आहे, मालवी आहे। म्हणजे आपल्याच जोडे सुद्धा आता आपल्याला एरिया एक्सटेंड करताना आहे किंवा व्हॅल्यू ऍडिशन आहे मार्केटिंग संदर्भात, कारण आपली स्ट्रेंथ आहे। त्या अँगलने ह्या पिकाकडे बघून
आपलं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नेक्स्ट. आता आपण उत्पादनाचं पाहिलं, मग आता मार्केट काय आहे जगाचं मार्केट काय, वर्ल्ड मार्केट. तर वर्ल्ड मार्केटमध्ये जर पाहिलं, जग दरवर्षी 99 लाख आंब्याचं पल्प इम्पोर्ट करते आणि त्यामध्ये आंबा पल्प आपण किती टन, म्हणजे बघा 99 लाख पैकी फक्त दीड लाख मेट्रिक टन आपण एक्सपोर्ट करतो जवळपास 1.5 लाख मेट्रिक प्रोसेसिंग मध्ये सुद्धा त्या अंगाने तयारी करणं गरजेचं. आणि एक्सपोर्टचा जर विचार केला आपण, प्रोडक्शन मध्ये आपण जगात नंबर 1 आहोत, 40 ते 45% आपलं वाटा आहे, पण एक्सपोर्ट मध्ये फक्त 1.5% आहे. आणि एक्सपोर्ट मध्ये आपली रँक आहे 22वी रँक आहे. ती आपल्याला आता 10 रँक पर्यंत आता येणं गरजेचं आहे. ते केव्हा येऊ शकेल, आपला एक्सपोर्ट वाढला पाहिजे. म्हणजे एक्सपोर्ट कधी वाढेल, आपण उत्पादनापासून, जसं द्राक्षामध्ये आपण 30,000 मेट्रिक टनापासून 2.5 लाखापर्यंत पोहोचलो, केळीमध्ये 35,000 मेट्रिक टन पासून 2 लाख मेट्रिक पर्यंत पोहोचलो आहे. तसं आंब्यामध्ये करायला सुद्धा आपल्याला वाव आहे. त्या पद्धतीने आता आपल्याला शेतकऱ्याला निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करण्यासाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आता मेजर आयात करणारे देश कोणते आहेत? USA 6 लाख मेट्रिक टन दरवर्षी आंबा लागतो, जर्मनी 4.5 लाख, चायना 5 लाख, UK 3 लाख, नेदरलँड 5 लाख जवळपास, फ्रान्स 2 लाख. या सगळ्या देशांना आज आपला जातो, पण फार कमी प्रमाणात जातो, कारण वेगवेगळ्या देशाची आंब्याच्या बाबतीत रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. अमेरिकेला पाठवायचं झालं इरेडिएशन ट्रीटमेंट पाहिजे, युरोपला पाठवायचं हॉट वॉटर ट्रीटमेंट पाहिजे, जर्मनीला, जपानला पाठवायचं तर व्हेपर हीट ट्रीटमेंट. या सगळ्या आता सुविधा आपल्याकडे आहेत. फक्त आपल्याला फोकस आता निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करण्यासाठी, आणि म्हणून ह्यूज पोटेन्शियल मार्केट आहे. ती मार्केट इनकॅश करण्यासाठी ह्या पिकाकडे सुद्धा आपल्याला त्या अँगलने गाईड करून पुढे आणणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता कंट्री वाईज एक्सपोर्ट जर केला तर आता इंडियातून जो एक्सपोर्ट होतो साधारणतः कोणत्या देशाला होतो, आपला आज आपण आंबा जो एक्सपोर्ट होतो मेजर 36% युनायटेड अरब 17% जातो, युनायटेड किंगडम म्हणजे युरोप मधला, USA ला 8,000 मेट्रिक टन 400 कोटीचं परकीय आंब्याच्या निर्यातीमधून मिळालेलं आहे. हे कोणता? फ्रेश आंबा. आता पल्पचा कसं स्टेटस ते बघू आपण निर्यातीमध्ये. नेक्स्ट. आता आंब्याचा पल्प जर विचार केला, नाही पुढे वरची स्लाइड घ्या अजून, त्याच्या अगोदरची. हा एक्सपोर्ट पुढे घ्या, त्याच्यानंतर हा इथे ठीक आहे, स्टेट वाईज एक्सपोर्ट दिलेला आहे. कोणत्या राज्यातून किती एक्सपोर्ट होतो? जवळपास 60% आंबा आपल्या राज्यातून होतो, त्यामध्ये कोकणातून मेजर एक्सपोर्ट होतो, पुण्यातून होतो, काही प्रमाणात तिकडे नाशिक मधून आहे, सांगली आहे, सातारा आहे, या भागातला आंबा एक्सपोर्टला जातो, कारण त्या भागात आता चांगल्या प्रकारे आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. नंतर दुसरा स्टेट कोणता आहे? वेस्ट बेंगॉल, केरळ आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, कमी आहे. पण ओव्हरऑल जर पाहिलं आपलं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं चांगल्या प्रकारे याच्यात दिसून येते. घ्या आता पुढे. आता स्टेट वाईज पाहिल्यानंतर आंब्याचा पल्प जायला, आता आंब्याचा पल्प सुद्धा जवळपास गेल्या वर्षी 86,000 मेट्रिक टन आंब्याचा पल्प एक्सपोर्ट झाला. त्यामध्ये आंब्याच्या पल्प मध्ये आपला 3रा नंबर आहे एक्सपोर्ट मध्ये. पण फ्रेश आंब्याच्या एक्सपोर्ट मध्ये आपण 1 नंबर आहोत, 60% आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि प्रोसेस मध्ये 18% आहे फक्त. म्हणजे इथं आपल्याला प्रोसेसिंग सुद्धा करायला वाव आहे. तामिळनाडू नंबर 1 आहे, 67% तामिळनाडूमध्ये आंब्याचं प्रोसेसिंग होते आणि ते एक्सपोर्टही होते. गुजरात आहे, कर्नाटक आहे, आणि ओव्हरऑल पाहिलं तर 584 आणि ते 400, म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर 1,000 कोटीचं परकी चलन आंब्यामधून देशाला मिळते.
आता द्राक्षाचं केलं तर द्राक्षामध्ये जवळपास जर द्राक्षाचा विचार केला तर जवळपास 2200 कोटीचं परकीय चलन मिळते. कांदा घेतला तर 3500 कोटीचं परकीय चलन मिळते. म्हणजे जवळपास तिसऱ्या चौथ्या नंबरमध्ये आंब्यापासून चांगल्या प्रकारे परकीय चलन आपल्या देशालाही मिळते आणि आपल्याला वावही आहे. आता आंब्याचा जसं आपण एक्सपोर्ट करतो काही प्रमाणात आपल्याकडे आयात सुद्धा केलं जातं आणि विशेषतः काय फ्रेश आंबा आणि आंब्याचा पल्प फार कमी प्रमाणात होतो. त्यामध्ये 138 आता मध्ये तुम्ही वाचला असेल 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे बाहेरचा मालवीचा आंबा आला होता आणि साधारणतः त्याला 1 डझनला 1000-2000 रुपये भाव इथे मिळत होता. पण फार कमी क्वांटिटी 13 मेट्रिक टन आला होता. 13-14 मेट्रिक टन. ओव्हरऑल 138 मेट्रिक टन गेल्या वर्षामध्ये आंबा आणि आंब्याचा पल्प झाला आणि त्यापैकी 2 कोटीचं परकीय चलन. म्हणजे तेवढा वाव नाही, पण आपण थोडं त्या पद्धतीने तयारी केली तर इम्पोर्टही करायची गरज पडणार नाही. त्या अनुषंगाने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता एरिया आणि प्रोडक्शनचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये एरिया जर घेतला तर क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास 3 लाख 3.5 लाख आंध्र प्रदेशमध्ये आहे. युपी मध्ये जास्त क्षेत्र आहे. ओडिशा आहे. जर पाहिलं जवळपास 1.2 लाख हेक्टरचा आहे आणि उत्पादकता आपली कमी आहे. इथं आपल्याला थोडं एक्सटेन्शन करण्याची गरज आहे. कारण आता तुम्ही एपी बघा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश याची 12-17% उत्पादकता आहे. बिहारमध्ये 16% आहे. कारण तिथं काही ट्रॅडिशनल व्हरायटी मोठ्या प्रमाणात तिथं लागवड झाल्यामुळे त्यांचं यील्ड जास्त आहे. पण आपल्याकडे सुद्धा केशर आणि हापूस याचं निर्यातक्षम दर्जाबरोबरच जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला आता आपली उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. जसं की आपण बऱ्याच बाकी पिकामध्ये आपली उत्पादकता वाढवलेली आहे. आंब्यामध्ये सुद्धा आता आपल्याला त्या पद्धतीने मॅनेजमेंट करणे बहार धरल्यापासून तर प्लांट प्रोटेक्शन, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आता आंब्याकडे करणं गरजेचं आहे. तरच आपली उत्पादन वाढू शकते ह्या 2 पिकामध्ये. नेक्स्ट. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर देशामध्ये बऱ्याचशा व्हरायटीचं उत्पादन स्टेट वाईज घेतलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये साधारणतः अल्फान्सो, केशर आणि पायरी. पण एक्सपोर्टचा विचार केला तर अल्फान्सो आणि केशर ह्या 2 सुटेबल आहेत आणि टेबल पर्पज व्हरायटीज आहेत आणि त्या जातात. आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये प्रोसेसिंग रिलेटेड व्हरायटी चांगल्या आहेत. त्यामुळे तिथं प्रोसेसिंग जास्त होते. त्यामुळं आपल्याकडे काही इतर व्हरायटी असेल तर प्रोसेसिंगला वाव आहे. ह्याही 2 व्हरायटीचं प्रोसेसिंग सुद्धा आपल्याकडे होते एक्सेस उत्पादनाच्या संदर्भात. त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करतो. लागवडीमध्ये सुद्धा ह्या 2च व्हरायटी आपल्या दरवर्षी एक्सपेन्शन होताना दिसते. नेक्स्ट. या पुढे. आता ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्राचं चित्र तर ठराविक काही असे जिल्हे आहे की तिथं आंब्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेतलं जातं. विशेषतः कोकण बेल्ट आणि मराठवाडा या 2 भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये आंब्याचं उत्पादन आता कमर्शियल पद्धतीने घेताना दिसते. आणि आता ते घेत असताना की याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लागवड करून आपल्या योजनेचा फायदा घेऊन NHBच्या योजनेचा फायदा घेऊन आज कमर्शियल लागवड केली जाते. घन पद्धतीने लागवड सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता उत्पादन वाढत असताना आता आपल्याला मार्केटिंग, व्हॅल्यू ॲडिशन त्या अनुषंगाने स्पर्धेच्या बाजारपेठेत विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच शेतकऱ्यांनी स्वतः डायरेक्ट बॉक्स पॅकिंग करून विकायचा प्रयत्न केला आणि त्याला चांगलं यश मिळालेलं आहे. म्हणून इथून पुढे सुद्धा आता आंब्यामध्ये बऱ्यापैकी पॅकिंग आता कन्सेप्ट रुजलेला आहे. पण अजूनही त्यामध्ये ब्रँडिंग करून ग्राहकापर्यंत जर व्यवस्थित आपण विक्री करायचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे होतो. आणि आज आपल्याकडे या दोन्ही आंब्याला केशर आणि हापूस दोघांलाही GI मानांकन मिळालेलं आहे. त्याचाही आपल्याला बेनिफिट घ्यायचा आहे आणि तोही आपण पाहणार आहोत. कारण तोही जर घेतला तर अजून एक ब्रँडिंगचा आपल्या हातात आल्यानंतर त्या ब्रँडिंगच्या द्वारे आपल्या आंब्याची ओळख आपल्याला देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपल्याला विक्री करायला सोपं होणार आहे.
नेक्स्ट पुढे आता हे आपण बॅकग्राऊंड लक्षात आल्यानंतर आता तुम्हाला त्या लक्षात आलं की आंबा सुद्धा एक महत्वाचं पीक आहे. आपण पाहतो द्राक्षावर भरत आपण लक्ष द्यायला शेतकरी त्यात कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. केळीमध्ये व्हायला लागलेले आहे, डाळिंबामध्ये व्हायला लागले, भाजीपाल्यामध्ये करायला लागलो. पण आता या 2 वर्षापासून आपण आंब्याला सुद्धा निराशम आंबा उत्पादन करून डोमेस्टिक मार्केट किंवा फॉरेन मार्केट दोन्ही मार्केटमध्ये मोठा वाव आहे. कारण ह्या 2 व्हरायटी आज पूर्ण देशभर पॉप्युलर आहेत, मागणी खूप आहे. पण त्या पद्धतीने त्याचं ग्रेडिंग, पॅकिंग, प्रेझेंटेशन, ब्रँडिंग करून विकणं आणि त्यासाठी आज बऱ्याचशा योजना सुद्धा आलेल्या आहेत. जसं आज रेल्वेची सोय केलेली आहे. आता कालच पंतप्रधानांनी 100वी रेल्वे कृषी माल पाठवण्यास ट्रान्सपोर्टचे त्याचं उद्घाटन केलं. त्याद्वारे सुद्धा 50% अनुदानावर डायरेक्ट वाहतुकीसाठी शेतकऱ्याचा माल डायरेक्ट इतर राज्यामध्ये पाठवता येतो. मतलब मिडलमॅन कमी करणे किंवा एक्सेस उत्पादन झालं, थोडा भाव थोडं थांबून आपल्याला विक्री करायचं झालं तर साठवणुकीसाठी जवळपास 22 फळ पिकांचा फळ आणि भाजीपाला पिकाचा ओडीओपी मध्ये समावेश केलेला आहे. त्यामध्ये साठवणुकीसाठी 3 महिन्यासाठी सुद्धा 50% भाडं कोल्ड स्टोरेजचं शासन देणार आहे. आणि पुढे हा आंबा कॉस्टली असल्यामुळे जर विमानानं पाठवायचा असेल इतर राज्यामध्ये त्यालाही पणन मंडळाच्या योजनेअंतर्गत ट्रान्सपोर्टसाठी सबसिडी आहे. आणि त्याचबरोबर बाहेरच्या देशात पाठवायचं असेल तर आपेडाच्या योजनेची सबसिडी घेता येते, पॅकिंग सबसिडी आहे, ट्रान्सपोर्ट सबसिडी, विशेष उपज योजनेत सबसिडी आहे. हे सगळे बेस का दिलेले आहे सबसिडी? हे सगळ्या गोष्टी नवीन एंटरप्रेन्योरनी, उत्पादकांनी, उत्पादक गटांनी पुढे यावं आणि त्यांनी स्पर्धेच्या मार्केटमध्ये जाऊन त्यांनी त्यांची ओळख निर्माण करून विक्री करावी आणि त्याचा ओव्हरहेड खर्च कमी व्हावा, हा उद्देश आहे. परंतु हे करत असताना काही मेजर चॅलेंजेस आहेत. या चॅलेंजेसवर जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून गाईड जर केलं तर आपल्याला पुढे काही अडचण येणार नाही. कारण आपला बेस पक्का आहे, अवेलेबिलिटी मटेरियल आहे, मार्केट असतात आहे, सगळ्या गोष्टी आज फेवरेबल आहेत. फक्त आपल्याला या चॅलेंजेसवर काम करायचे. नेक्स्ट आता हे कोणते चॅलेंजेस आहेत? हे 5-6 गोष्टीवर तुम्हाला आता विशेष जोर द्या. एक तर क्वारंटाईन रेग्युलेशन. आंबा म्हणला की प्रत्येक देशाची वेगवेगळी रिक्वायरमेंट आहे. ती रिक्वायरमेंट उत्पादनापासूनची हमी कागदपत्रे आपण केली तर त्या देशात आपल्याला आंबा एक्सपोर्ट करायला काही अडचण येणार नाही. आता आपण पाहिलं युएस जवळपास 6-7 लाख मेट्रिक टन तिथलं बाजारपेठ आहे. दरवर्षी तेवढा आंबा ते आयात करतात. पण तिथं जर एक्सपोर्ट करायचं झालं तर काय रिस्ट्रिक्शन आहे? पहिला आपल्याला त्यांना इरेडिएशन ट्रीटमेंट पाहिजे. आता इरेडिएशन ट्रीटमेंट कायसाठी पाहिजे? त्या आंब्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव नाही आहे असेल तर तो त्या ट्रीटमेंटने मारला जातो. आता त्या बागेमध्ये फळमाशी येऊ नये म्हणून जर आपण शेतकऱ्याला गाईड केलं, बागेचं व्यवस्थापन केलं तर अजून आपलं काम सोपं होणार आहे. पेस्टिसाइड रेसिड्यू एक महत्वाचा भाग आहे. आज आपल्याकडे लेबल क्लेम औषधं आंब्यावर जी उपलब्ध आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्याला गाईड करणे, बाबा रे या किडी रोगासाठी हे लेबल क्लेम आहे, हे वापर, जसं द्राक्षामध्ये आपण सांगतो. आणि त्याच्याप्रमाणे ते तपासून घेतलं तर रेसिड्यू फ्री दोन्ही मार्केटमध्ये विक्री करायला आपल्याला उपयोग होतो. इथे आपण डोमेस्टिक मध्ये सुद्धा रेसिड्यू फ्री आंबे आणि निराशम बागेतले आंबे आणि त्याला जोड पुन्हा जीआयचे आंबे सर्टिफाईड, तर अजून त्याची विश्वास वाढून 4 पैसे जास्त मिळू शकतात. दोन्ही फूड सेफ्टी आहे. मग त्या पॅकिंग ग्रेडिंगचा क्वालिटी पॅरामीटर तर महत्वाचाच भाग आहे. आणि या चारही बाबीची हमी देण्यासाठी तर कोणतं टूल महत्वाचं आहे तर ट्रेसिबिलिटी. आणि या ट्रेसिबिलिटीवर आपण आता चांगल्या प्रकारे काम करतो. आणि ट्रेसिबिलिटी काम करण्याचं कारण म्हणजे सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी टेक्निकल बॅरियर ऑन ट्रेड टीबीटी या 2 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी प्रिस्क्राईब केलेल्या अग्रीमेंट प्रमाणे हमी देण्यासाठी आपल्याला आता ह्यामध्ये आपल्याला पुढे घ्या, पुढची स्लाईड घ्या, घ्या पुढे. हा आता ह्याच्यामध्ये या मगाशी मी तुम्हाला जे क्वारंटाईन रेग्युलेशन सांगितलंय, एसपीएस सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी रेग्युलेशन अंतर्गत क्वारंटाईन मध्ये 3 प्रकारचे क्वारंटाईन आहे. ह्युमन क्वारंटाईन आहे. आता ह्युमन क्वारंटाईनचं तर आपल्याला लेटेस्ट उदाहरण माहित आहे, कोरोना हा एक ह्युमन क्वारंटाईनच आहे. ह्या क्वारंटाईनमुळे प्रत्येक देश WHO सांगते की याच्या कोरोना कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे.
प्रिकॉशन काय केलं पाहिजे, त्या गाईडलाईन्स प्रमाणे सगळ्या देशाला ते बंधनकारक केलेलं आहे. तसं प्राण्याचं सुद्धा इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना त्याचंही क्वारंटाईन आहे, त्याला अॅनिमल क्वारंटाईन म्हणतात. त्यामध्ये सुद्धा काही डिसीज आहेत, बर्ड फ्लू आहे, फूट अँड माउथ डिसीज आहे, तर ते त्याच्याप्रमाणे रेग्युलेट केलं जातं. आणि पिकाच्या बाबतीमध्ये आयात निर्यात करताना प्लांट क्वारंटाईन आहे. त्यामध्ये विशेषतः या क्वारंटाईन मध्ये काय पाहिलं जातं, सगळ्या गोष्टी आहेत. तर फळमाशी मुक्त, थ्रिप्स फ्री आहेत, व्हाईट फ्लाय, व्हायरसेस हे तुमच्या मालामध्ये नाही आहेत, मुक्त आहे, हे हमी देणं या क्वारंटाईन रेग्युलेशन प्रमाणे कंपल्सरी, तरच तुम्हाला तिथे त्या देशामध्ये अलाउड केलं जातं. आणि म्हणून तशा पद्धतीचं उत्पादन करण्यापासूनची आपल्याला ट्रेसिबिलिटी हमी देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच आपण आज वेगवेगळे नेट जे तयार केलेले आहेत, ग्रेप नेट, मँगो नेट, अनार नेट, व्हेज नेट, सिट्रस नेट, त्याचा उद्देश तेच आहे, ह्या अटीची पूर्तता करून त्यांना हमी देणे कागदपत्री साठी सिस्टीम तयार केलेली आहे. मेन नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये महत्वाचे जे अग्रीमेंट आहे, हे का करायचं, आज आपण बऱ्यापैकी कामही करतो, पण त्यामधलं बॅकग्राऊंड माहित नसते. आता ह्याच्यातलं बॅकग्राऊंड काय आहे, हे बॅकग्राऊंड WTO मध्ये जेव्हा अग्रिकल्चर समावेश केला, तर महत्वाचे 3 अग्रीमेंट झाले, हे प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. एक आहे SPS अग्रीमेंट, सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी अग्रीमेंट. दुसरा आहे TBT, टेक्निकल बॅरियर डाऊन ट्रेड. आणि तिसरा आहे ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड अस्पेक्ट इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, GI रजिस्ट्रेशनची सोय या अग्रीमेंट मध्ये आहे. TBT मध्ये पॅकिंग, मार्किंग, लेबलिंग कसं असावं हे सोय केलेली आहे. आणि SPS मध्ये पेस्ट, डिसीज फ्री, रेसिड्यू फ्री मटेरियल असलं पाहिजे, हमी देण्याची प्रोसिजर त्यामध्ये दिलेली आहे. नेक्स्ट. आता ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं, आज एक्सपोर्ट म्हणल्यानंतर ग्लोबल मार्केट मधला ट्रेंड आणि रेग्युलेशनची माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज सगळ्या देशामध्ये एकच प्रोसिजर आहे, वेगवेगळे नाही आहे. परंतु काही देशांना काही स्पेसिफिक अटी घालण्याचे अधिकार SPS मध्ये दिले. जसं अमेरिकामध्ये आंबा आमच्याकडे यायचा असेल, इरॅडिशन ट्रीटमेंटच पाहिजे, स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे, SPS अंतर्गत त्या देशाला अलाउड केलेला आहे, अटी घालाय. जसं युरोपला पाठवायचं, हॉट वॉटर ट्रीटमेंट पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीने त्याला हमी देणं, आणि तसे रेग्युलेशन आता वाढत चालले, त्याची पूर्तता आपण करतोय. आणि फूड सेफ्टी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून हेल्थ कॉन्शियसनेस, आणि आता आपण बघतो कोरोनाच्या दृष्टिकोनातून, आता आरोग्याच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आता जास्तीत जास्त अजून अटी घातल्या जाणार आहेत. कोणत्या अटी घातल्या जाणार आहेत, की आता आंब्याची बाग आहे, आंब्याच्या बागेमध्ये जो कामगार काम करतोय, तो काम करणारा माणूस कोरोना मुक्त असल्याचं त्याला हमी द्यायची आहे, की त्याद्वारे सुद्धा त्याला शक्यता नको आहे, त्या मॅनेजमेंटद्वारे सुद्धा त्या हार्वेस्टिंग करताना, ट्रीटमेंट करताना, त्या आंब्याद्वारे पॅक हाऊस मध्ये सुद्धा करणारा माणूस कोरोना फ्री पाहिजे, हे अट आता मागायला लागले. जे आपल्याला देता येते त्याच्यापेक्षा आधीपासून आपण पॅक हाऊस मध्ये, ऍक्रिडिटेशन मध्ये या सगळ्या गोष्टी फॉलो करतोय. फक्त करतोय हे त्याला हमी देणं, त्याच्याप्रमाणे सुद्धा आपल्याला आता, म्हणून ग्लोबल गॅप हे सगळे कन्सेप्ट त्यासाठी पुढे येत आहेत. नेक्स्ट. आता साधारणतः तुम्ही पाहिलं तर मेजर इश्यूज जर पाहिलं ह्याच्यामध्ये, नॉन टेरिफ बॅरियर म्हणतात. आता हे जे जेवढे डेव्हलप देश आहेत, तर ते काय मागायला लागलेले आहेत, एक तर वेगळ्या कंट्री वाईज रिक्वायरमेंट क्वारंटाईनच्या वेगवेगळ्या आहेत, मला सांगितल्याप्रमाणे. आणि उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत, फार्म टू फोर्क, पूर्ण ट्रेसिबिलिटी त्याचा माहिती पाहिजे. कोण्या शेतकऱ्याचा कशा पद्धतीने उत्पादन केलं, कुठं पॅक केलं, हे सगळ्या गोष्टीचं ट्रॅक रेकॉर्ड वन विंडो सिस्टीमद्वारे त्यांना पाहिजे. जे की आपण द्राक्षामध्ये सुरुवात केली, त्या धर्तीवर आता आंब्यालाही त्यांनी मागायला सुरुवात केली आहे. आणि क्वालिटी आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट अश्युअन्स आणि प्रॉपर पॅकिंग आणि लेबलिंग, ही साधारणतः मेजर मार्केटची रिक्वायरमेंट आहे वर्ल्ड एक्सपोर्ट. आणि अशाच पद्धतीचं त्याच दर्जाचं आपण डोमेस्टिक मध्ये जर केलं, तर दोन्ही मार्केटमध्ये आपण चांगल्या प्रकारे त्याचा इनकॅश करू शकतो. आंब्या तर त्याला चांगल्या प्रकारे जर केलं, तर त्याची डिमांड व्हॅल्यू, दोन्ही पिकं व्हरायटी अशी आहे की त्याला चांगल्या प्रकारे रिटर्न मिळतो, परंतु त्या पद्धतीने त्याची ओळख निर्माण, ब्रँड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता मगाशी मी तुम्हाला सांगत होतो, काही कंट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहेत, की आंब्याच्या बाबतीमध्ये ही जास्त स्पेसिफिक आहे. आंब्याच्या बाबतीत अमेरिकेची मार्केट तर मोठी आहे, त्यांना आंबा लागतो, पण त्यांनी अटी काय घातलेल्या आहेत, एक तर फळमाशी मुक्त असल्याबद्दल इरॅडिशन ट्रीटमेंट पाहिजे, बागेचे नोंदणी केलेला बाग पाहिजे, पॅक हाऊस ॲक्रिडिटेशन पाहिजे, ग्लोबल गॅस सर्टिफाईड बागेतला माल पाहिजे. आता ह्या जर 4 गोष्टी आपण कंप्लाय केल्या, तर आपला आंबा अमेरिकेला जायला काय अडचण येत नाही. आता ह्याच्यापैकी आपण कोणकोणत्या गोष्टी करतोय, आता आपण आपल्याकडे आता इरिगेशन ट्रीटमेंट आहे,
फार्म रजिस्ट्रेशन सुरुवात केलेली आहे, पॅक हाऊस ऍक्रेडिटेशन आहे. आता काही प्रमाणात आपल्याला ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनकडे शेतकऱ्याला वळणे आणि त्याच्यामध्ये त्याची ओळख निर्माण करणे बागेच्या संदर्भात. तर तशा अँगलने इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला किंवा ग्रुपनी घेता येतं. युरोपियन युनियन काय म्हणते की आम्हाला इरिगेशन चालणार नाही, आम्हाला हॉट वॉटर ट्रीटमेंट पाहिजे, फळमाशीचे आश्रय देण्यासाठी फार्म रजिस्ट्रेशन पाहिजे, पॅक हाऊस ऍक्रेडिटेशन आहे आणि पेस्टिसाइड रेसिड्यू पाहिजे, फ्री पाहिजे. अमेरिकेचं अजून रिक्वायरमेंट नाही रेसिड्यूची, पण युरोपियन युनियन रेसिड्यू पाहिजे. युरोपला पाठवायचं आपला रेसिड्यूची आम्ही द्यावीच लागते. आणि गॅप सर्टिफिकेशन हे ऑप्शनल आहे ते करणे. आता जपान काय म्हणते की आम्हाला हे दोन्ही वर्ष ट्रीटमेंट नको, आम्हाला वेपर ट्रीटमेंट पाहिजे, वेपर हीट ट्रीटमेंट म्हणतात फळमाशी असण्यासाठी. मग त्यासाठी सुद्धा आपल्याकडे सुविधा, मुंबईला सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी केल्यानंतर आपण त्याला फायदा देतो. फार्म रजिस्ट्रेशन पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं सगळ्या ह्याच्यामध्ये फार्म रजिस्ट्रेशन हे कंपल्सरीच आहे. आता ऑस्ट्रेलिया घ्या, हॉट वॉटर ट्रीटमेंट, पॅक हाऊस, फार्म रजिस्ट्रेशन आहे. अदर कंट्रीज मध्ये सुद्धा कॉमन पेस्ट अँड डिसीज फ्री पाहिजे आणि फार्म रजिस्ट्रेशन पाहिजे. तर ओव्हरऑल जर पाहिलं तर ह्या सगळ्या आंब्याच्या बाबतीत, म्हणून आता आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे तर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांच्या आंबा बागेची नोंदणीपासून सुरुवात करायची. नेक्स्ट. तरच आपण काही प्रमाणात एक्सपोर्टचा विचार करून एक्सपोर्ट पर्यंत देऊ शकतो. आता हे जे काय आपलं तयार झालेल्या मालाचं असं मॉनिटरिंग कसं केलं जातं? कुठल्याही देशामध्ये आज एवढा मॅन पॉवर नाही आहे, सगळं ऑनलाईन सिस्टीम आहे आणि कागदपत्राद्वारे व्हेरीफाय केलं जातं. पण रॅन्डम चेक मध्ये, त्याला एंट्री पॉईंट म्हणतात, सी पोर्ट एअरपोर्टला त्या ठिकाणी कोणतीही कन्साइनमेंट रॅन्डम चेक केली जाते आणि त्या रॅन्डम मध्ये जर प्रॉब्लेम आला तर मग सगळं डिटेलमध्ये पाहिलं जातं आणि डिटेलमध्ये जर वाचलं तर मग त्यामध्ये आढळून आलं लाईव्ह इन्फेस्टेशन, ती कन्साइनमेंट रिजेक्ट केली जाते. जर क्वारंटाईन पेस्ट व्यतिरिक्त दुसरी जर काही पेस्ट असेल तर ती रेक्टिफाय करायला, ट्रीटमेंट करायला परवानगी दिली जाते. पण क्वारंटाईन पेस्ट असेल, जर त्याला आढळून आलं की या काही बॉक्समध्ये फळमाशी आहे, आढळून आलेले लार्वा आहे, अंडा आहे, तर त्याला पूर्ण अधिकार आहे टोटल बंद करायचे. आणि म्हणूनच आपण आता सगळी सिस्टीम फळमाशीच्या बाबतीत आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं. नेक्स्ट. आता हे जे काही एक्सपोर्ट, ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट करताना विशेषतः पहिली मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे की जे काही कन्सर्न कोणती का असणार, तो कीड रोग मुक्त असलं पाहिजे. कुठली कीड चालत नाही, डॅमेज नको आहे आणि रोगही नको आहे. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर काय पाहिलं जातं आपल्या मालामध्ये, क्वालिटीमध्ये थोडं कमी जास्त झालं तरी चालते, तेवढं काही उपयोग नाही, कारण क्वालिटी ही इम्पोर्टरची रिक्वायरमेंट आहे आणि क्वारंटाईन रेग्युलेशन एक कंट्रीची रिक्वायरमेंट आहे. पहिल्या कंट्रीमध्ये पास झाला तरच पुढच्या होऊ शकतात. म्हणून कंट्री काय फायदे आल्यानंतर क्लिअर करण्यासाठी तो पेस्ट डिसीज फ्री आहे का, मग ते ओके केला मग तो पार्टी तो सोडून घेतो माल आणि पुढे त्याचा डिस्पोज करू शकतो. म्हणून अशा पद्धतीने रॅन्डम चेक, तिथं लॅब असते प्रत्येकाच्या पोर्टला, पॅक हाऊसला, आणि ते आलेला माल तिथं तिथला इम्पोर्टर तो क्लिअर करून घेण्यासाठी त्या क्वारंटाईन डिपार्टमेंटला जातो. तो रॅन्डम कुठलाही बॉक्स काढतो आणि त्यातलं कट करून बघतो आणि त्या लेन्समध्ये, आणि त्यात जर ओके असेल तर रिलीज करतो, नाही तर ते करतो. आता काही काही वेळेस जाताना इथून एक झालेले आहेत, जाईपर्यंत आळी तयार होते, ते असे स्टेजेस होतात, ते होऊ नये त्या दृष्टीने. आणि विशेषतः आंब्याच्या बाबतीमध्ये तिथे गेल्यानंतर एक लिंक जर आत झालेली असेल तर जाईपर्यंत मध्ये आळ्याच्या आळ्यात बुचकीच निघणार मध्ये. ती तशी प्रकारचे सॅम्पल्स नॉन कम्प्लायन्स करून आपल्याकडे येतात की बघा तुमचे आंबे कशा प्रकारचे आमच्या देशामध्ये येतात, त्यामुळे आम्ही रिस्ट्रिक्ट करतो. म्हणून 4 वर्षापूर्वी युरोपने आपल्या आंब्याला सुद्धा बंदी घातली होती, म्हणून आपण आता आंबाही बंदी उठवली ह्या मँगोनेटच्या माध्यमातून. नेक्स्ट. आता ह्या गोष्टी जर आपण स्ट्रिक्टली फॉलो नाही केल्या उत्पादनामध्ये, पॅक हाऊस मध्ये, सर्टिफिकेशन मध्ये, तर मग हे असे थ्रिप्स आहे, फ्रूट फ्लाय आहे, व्हाईट फ्लाय आहे, ते नॉन कम्प्लायन्स येतात. आता नॉन कम्प्लायन्स म्हणजे काय की आपल्या इथून गेलेला माल मध्ये जर काही अशा क्वारंटाईन पेस्ट आढळून आल्या तर त्या देशाला नोटीस काढण्याचे अधिकार आहेत आणि ते हाय अलर्ट नोटीस काढतात, तुम्हाला आधी समज देतात की हे अशाचा आहे धोका आणि याच्यात जर तुम्ही इम्प्रुव्हमेंट नाही केली तर आम्ही तुम्हाला पहिल्यांदा प्रॉडक्ट बंद करू आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला कंट्रीला सुद्धा बंदी करू. आणि म्हणून आता क्वारंटाईन डिपार्टमेंट सगळ्या गोष्टी ह्याच्या, मग आता भेंडी आहे, भाजीपाल्यामध्ये थ्रिप्सचा मेजर प्रॉब्लेम आहे, म्हणून तिथे व्हेज नेटमध्ये आपण ह्याच्यावर फोकस करतोय. फळामध्ये, आंब्यामध्ये फळमाशीचा मेजर काही भागामध्ये प्रॉब्लेम आहे, भाजीपाल्यामध्ये व्हाईट फ्लाय विशेषतः लिपी व्हेजिटेबल मध्ये आपल्याला वरून तर चांगलं दिसते पण पानाच्या खाली सगळ्या एकचा असा लेअर दिसतो व्हाईट व्हाईट, आणि ते होऊ नये या दृष्टिकोनातून क्लिकली बघणं गरजेचं आहे, नाहीतर हे नॉन कम्प्लायन्स येतात आणि कन्साइनमेंट रिजेक्ट होऊ शकतात. नेक्स्ट. आणि क्वालिटी खराब होते आणि ते चालतही नाही. मग आता ह्या सगळ्याला सोल्युशन काय आहे
की आता आपला आंबा तर चांगला आहे, सगळ्या गोष्टी आहे, उत्पादनही चांगलं केलं जातं. मग आपल्याला त्या देशाच्या अटीची पूर्तता करायची झाली तर आपल्याला करणं ॲश्युरन्स देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण आता काय केले, ट्रेसिबिलिटी नेट सिस्टीम सुरू केली. आता हे ट्रेसिबिलिटी नेट सिस्टीम काय आहे? ट्रेसिबिलिटी नेट म्हणजे उत्पादनापासूनची आम्ही कशी काळजी घेतो त्या मालाची, पुन्हा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे क्लोज मॉनिटरिंग करतो, कोणते केमिकल वापरतो, लेबल क्लेम वापरतो का नाही, अर्ली स्टेजमध्ये प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल करतो का, जेणेकरून क्वालिटी इम्प्रूव्ह करते, रेसिड्यू फ्री करते आणि पेस्टचाही अटॅक येऊ देणार नाही. तसं क्लोज मॉनिटरिंग करून त्याचं रेकॉर्ड बिल्डअप करतो, जसं द्राक्षामध्ये आपण करतो तसं आता आंब्यामध्ये सुरू केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं 10 नेट आहेत. पीनट आहे, शेंगदाण्यासाठी पीनट आहे, द्राक्षासाठी ग्रेप नेट आहे, डाळिंबासाठी अनार नेट आहे, आंब्यासाठी मँगो नेट आहे, भाजीपाल्यासाठी व्हेज नेट आहे. आणि आता भाजीपाल्यामध्ये 14 भाजीपाला होते, आता जवळपास 43 भाजीपाल्याचा समावेश केला व्हेज नेटमध्ये. त्यामुळं त्यांची आपल्याला व्हेज नेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यामध्ये आलं, हळद या 2 पिकाचाही समावेश केलेला आहे व्हेज नेटमध्ये. आणि आज कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये आलं आणि हळद याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तिथेही व्हेज नेटमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी आहे. आपण त्याच्यावर लवकरच एक कार्यशाळा घेणार आहोत व्हेज नेटमध्ये कशा प्रकारे काय कार्यवाही करायची. आणि त्यानंतर मीट नेट आहे, ट्रेस नेट आहे, ऑर्गॅनिक सर्टिफाईड प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायचं ट्रेस नेटमध्ये नोंद करणं गरजेचं आहे. मटन एक्सपोर्ट करायचं असेल तर मीट नेटमध्ये आहे. आता संत्रा मोसंबी सिट्रस नेट आहे. आणि आता आपण बिटल वाईन नेट एक केलेलं आहे, विड्याची पानं. विशेषतः सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये मळे आहेत, त्यांचीही नोंद केली तर त्यांनाही चांगल्या प्रकारे डायरेक्ट चांगला एक्सपोर्टर किंवा बाहेर मिळू शकतो, तेही आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि आता बनाना नेट प्रस्तावित आहे. नेक्स्ट पुढे. आता हे जे आपण जे ट्रेसिबिलिटी नेट आपण काढलेलं आहे, ट्रेसिबिलिटी सिस्टीम फॉर एक्सपोर्ट, पहिलं आपला पूर्णतः 100% रोल हा एक्सपोर्टसाठी होता. आता आपण दोन्ही मार्केटसाठी काम करतोय, एक्सपोर्टलाही चांगल्या दर्जाचा द्यायचा आणि डोमेस्टिकलाही. आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची संख्या रजिस्ट्रेशन करून आणि निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करून रेसिड्यू फ्री मालाची विक्री इतर राज्यांमधील आपला दर्जा वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय. नेक्स्ट. या पुढे. आता हे जर तुम्ही चित्र पाहिलं आजचं, तर म्हणजे हे गेल्या वर्षी चित्र आहे मागचं, तर ह्याच्यामध्ये मेजर काम महाराष्ट्रामध्ये चालते ह्या नेटमध्ये. आता ह्याच्यात पुढे गेल्यानंतर आपल्याला स्टेट वाईज पुढचं घ्या. मग आता ह्या सगळ्या ह्याचा जर तुम्ही सोल्युशन काय यासाठी आंबा एक्सपोर्ट वाढवायचा झाला तर मँगो नेट आहे. आणि म्हणून आज प्रत्येकाने आपल्या कृषी सहाय्यक आहे, कृषी पर्यवेक्षक आहे, जे काही अधिकारी आहेत त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आंब्याचं क्षेत्र असेल तर 100% आंबा मँगो नेटमध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आता इथून पुढे जसं आपल्याकडे आधार कार्ड आहे, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे असं नसलेलं कोणी नाही, कारण त्याची ट्रेसिबिलिटी त्याद्वारे मॉनिटरिंग केली जाते, सगळीकडे ते कागद गेलं. आता इथून पुढे सुद्धा प्रत्येक पिकासाठी शेतीचं आधार कार्ड, आता हे मँगो नेट म्हणजे शेतीचं आधार कार्डच आहे. ज्या शेतकऱ्याकडे आंबा आहे त्यांनी आधार कार्ड रजिस्ट्रेशन केलंय, फॉर्म रजिस्ट्रेशन, आणि आता 5 वर्षासाठी रजिस्ट्रेशन देतो, म्हणजे त्याची वेगळी ओळख करायची गरज नाही. ओळख करूनच आपण त्या बागेला ओळख निर्माण करून दिलेली आहे. म्हणून आता कृषी सहाय्यक आहे, कृषी पर्यवेक्षक सांगलं पाहिजे की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये 101 बागा आहेत, 10 बागा आहेत, 10चे 10 मी मँगो नेटमध्ये रजिस्टर आणले. भले यावर्षी निर्यात होणार नाही, पण निर्यात संदर्भात त्याची ओळख तर तयार करा. आणि चांगला माल आला, सीझन साथ दिली तर तो एक्सपोर्टरला जाऊ शकतो, इतर राज्यात जाऊ शकतो. आणि त्याची विक्री करताना निरेशन बागेतल्या माल म्हणून आपल्याला त्याची एक वेगळी ओळख ब्रँडिंग करून विक्री करायला फायदा होतो. नाही, पुढचं घ्या. तर ह्या अनुषंगाने थोडक्यात हिस्ट्री आपण ह्याचप्रमाणे फळमाशीचा प्रादुर्भाव म्हणून युरोपियन युनियननी बंदी घातली होती. आणि त्या अनुषंगानेच पणन मंडळ, कृषी विभाग सगळे एकत्रित येऊन मग कसं हे बंदी कशी उठवायची या अनुषंगाने आपण 2015-16ला सुरुवात केली. तेव्हा 800 शेतकरी होते. आता जवळपास 26,000 शेतकरी आज या मँगो नेटमध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत. त्यातले 8,000 जवळपास 700 आज 710 महाराष्ट्रातले आहेत. आणि आपल्याला आता यावर्षी 15,000 पर्यंत जायचं आणि 1-2 वर्षामध्ये मॅक्झिमम क्षेत्र आपल्याला मँगो नेटमध्ये आणून महाराष्ट्रातल्या आंब्याची ओळख निर्यातक्षम आंबा उत्पादन करणारं राज्य म्हणून आपल्याला निर्माण करायचं. नेक्स्ट. मग आता हे काम करायचं झालं तर एक सिस्टीम पाहिजे कुठली. आज सगळे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, त्याला एकत्रित आणून त्याचा रिझल्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल
तर ट्रेसिबिलिटीमध्ये एक सॉफ्टवेअर फार महत्वाचं आहे. हे मँगोनेट काय आहे, IT टूल आहे, पण ह्या IT टूलमध्ये सगळे स्टेक होल्डरला एकत्रित आणलेलं आहे आणि ते एकत्रित येऊन काम करतात. आणि ते करत असताना ह्याचा उद्देश जो आहे की वेगवेगळ्या देशाच्या अटी शर्ती पूर्तता करणे, WTOच्या SPAच्या अटी पूर्तता करणे, टोटल ट्रेसिबिलिटीची हमी देणे आणि त्या अनुषंगाने बॅकवर्ड लिंकेज स्ट्रॉंग करणे, शेतकऱ्याला ट्रेनिंग देणे, फार्मचं इन्स्पेक्शन करणे, रेकॉर्ड मेंटेन करणे आणि इम्पोर्टिंग कंट्रीच्या अटी शर्ती पूर्तता करणे, एवढ्या बाबीसाठी आपल्याला मँगोनेट करणं गरजेचं आहे आणि त्याचे फायदे आपल्याला घेता येतात. आणि म्हणून आता आपल्याला याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा. आपण पाहिले मार्केट ह्यूज आहे, डिमांड ह्यूज आहे, अवेलेबिलिटी आहे, पण ज्या पद्धतीने त्याला पाहिजे त्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन मध्ये आपण वीक आहोत. ते आपल्याला आता करणं गरजेचं आहे आणि हे सुरुवात आपण आता करायला लागलो. आणि एका जिल्ह्याने 2 जिल्ह्यांनी करण्यापेक्षा आता सगळ्या जिल्ह्यांनी याच्यामध्ये पुढे येऊन करणं गरजेचं. जसं कोकणामध्ये तर मोठ्या प्रमाणात होतेच, पण इतर जिल्ह्यामध्ये तर संधी आहे की जे काही थोडं क्षेत्र आहे ते जर 100% जर तुम्ही या नेटमध्ये आणला तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची ओळख 100% निर्यातक्षम आंबा उत्पादन करणारा जिल्हा, तालुका, गाव सुद्धा डिक्लेअर करू शकतो आपण. या गावातले 10 शेतकरी आहेत, 10चे 10 निर्यातक्षम उत्पादन करणारे शेतकरी आहेत. ही ओळख करा फक्त. काय लागते त्याला? काहीच नाही. याला सध्या फी नाही. नेक्स्ट. आणि ह्याचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह जसं आज आपल्याकडे काही जिल्ह्यामध्ये आपण हॉटस्टॉप योजना राबवतो. हॉटस्टॉप मध्ये काय उद्देश आहे आपलं की याच्यामध्ये आंब्याचा पिकाचा समावेश केलेला आहे. त्याच्यावरल्या किडी रोगाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळीच सर्वे करून त्यावर बिलो ETL लेवलच्या आत त्याचं नियंत्रण करणे आणि उत्पादकता वाढवणे, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करणं आहे. मग तोच आता तो तयार झालेला आंबा आपल्याला पुढे एक्सपोर्ट पर्यंत जाण्याच्यासाठी मँगोनेटचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. म्हणून हे सेकंड व्हर्जन आहे. हॉटशॉपचं सेकंड व्हर्जन मँगोनेट आहे. म्हणून आता आपण हॉटशॉप मध्ये तुम्ही काही संपर्क शेतकरी आयडेंटिफाय केलेले आहेत. आता इथं आपल्याला 100% शेतकरी ह्या सिस्टीम मध्ये आणायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डाटाबेस सगळ्या गोष्टी तयार होतो आणि त्या अनुषंगाने एक आपली रेसिड्यू फ्रीची एक ओळख तयार होते, क्वालिटीची होते आणि एक चांगल्या पद्धतीने पेस्ट डिसीजचं सर्व्हेलन्स करून आपण नियंत्रण करू शकतो आणि इम्पोर्टिंग देशाला त्याची हमी देऊ शकतो दोन्ही मार्केट आणि क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट. आता साधारणतः ह्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत. सध्या आपण 2 गोष्टी करतोय. रजिस्ट्रेशन ऑफ मँगो गार्डन आणि इन्स्पेक्शन ऑफ मँगो गार्डन. हे काम आता चालू आहे. 1 डिसेंबर पासून सुरू झालेली मोहीम 31 मार्च पर्यंत आहे. पण 31 मार्चची वाट न पाहता आपण आता या नवीन वर्षामध्ये 1 तारखेपासून तुम्ही कॅम्पेन घ्या आणि 31 जानेवारीच्या आत तुम्ही सगळ्या बागा नोंदणी करण्याचं टार्गेट कंप्लीट करा. म्हणजे पुन्हा आपला दुसरे कामं आपल्याला फेब्रुवारी मार्च मध्ये बरेच दुसरे कामं असतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही जर कॅम्पेन घेतली, एकदा रजिस्ट्रेशन केलं ऑनलाईन आणि इन्स्पेक्शन ज्यावेळेस करतो त्यावेळेस केलं, ह्या 2 गोष्टी केल्या तर आपले काम सोपं होऊन जाते. मग बाकीचे जे आहे रिकमेंडेशन, सॅम्पलिंग, रेसिड्यू अनालिसिस, एगमार्क हे टप्प्याटप्प्याने आपण त्यामध्ये ऑनलाईन पूर्ण करतोय. सध्या ह्या 2 गोष्टी ऑनलाईन करतो आणि फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट सुद्धा ऑनलाईन आहे. तर हळूहळू एखाद्या पुढच्या वर्षामध्ये पूर्ण सिस्टीमच द्राक्षासारखी आपण आता ऑनलाईन करणार आहोत. पण पहिलं सुरुवात आपल्याला या पहिले 2 गोष्टीवर विशेष जोर देणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता याच्यामध्ये प्लेयर कोण आहेत, याला आपण कोणाकोणाला इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे. या मँगो नेटमध्ये नॅशनल प्लांट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन दिल्ली, MSMB महाराष्ट्र मार्केटिंग बोर्ड आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, मँगो आंबा उत्पादक आहे, युनिव्हर्सिटीज आहे, एक्सपोर्टर्स आहे आणि APED आहे. आता हे सगळे जे स्टेक होल्डर त्या आंब्याच्या उत्पादकता वाढवणे, क्वालिटी करणे, पेस्ट डिसीज कंट्रोल करणे आणि स्पर्धेच्या बाजारात जाणे, सगळ्याचं एम तेच आहे. पण ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते. त्यांना एकत्रित आणून एका प्लॅटफॉर्म मध्ये आणलंय सगळ्यांना आणि त्याद्वारे सगळ्याला लिंक दिलेली आहे. ते त्या स्टेप प्रमाणे आपण काम करतो. त्याचा रिझल्ट आज तुम्ही APEDच्या वेबसाईटवर गेला, हॉर्टिनेटचा क्लिक केला ट्रेसिबिलिटी मध्ये, मँगोनेट मध्ये तुम्हाला एका जागी हे सगळ्या स्टेक होल्डरची माहिती एका जागी मिळते. आंबा निर्यात करणारे कोण आहेत, आंबा उत्पादन करणारे शेतकरी कोण आहेत, पॅक हाऊस कोण आहे, कोणत्या सुविधा कुठं आहेत, सगळे लॅबोरेटरी कोणते आहेत, फायटोसॅनिटरी अथॉरिटी कोण आहे, त्याचे पत्ते, फोन नंबर एका क्लिकवर एका जागी वन विंडो सिस्टीम मिळते. हे जे आज आपल्याला म्हणतो आपल्याला माहिती जर मिळाली तुम्ही गाईड करू शकतो. आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा वन विंडोच्या माध्यमातून ही माहिती अपडेट आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या शोधत बसावं लागलं असतं. तेही काम सोपं केलंय. त्यामध्ये सुद्धा अजून तुम्हाला वाटलं की ही माहिती आम्हाला पाहिजे, तुम्ही मागणी केली तर ती माहिती आपण या मँगोनेट मध्ये टाकू आणि दररोज MIS रिपोर्ट
मध्ये तुम्हाला दररोजचं जिल्हा निहाय, तालुका निहाय आणि स्टेट निहाय किती नोंदणी झालेली आहे ह्याची माहिती तुम्हाला बघायला मिळते. सगळ्यांना ओपन आहे, रोज बघा. आणि त्यामध्ये माझ्या गावातला, माझ्या जिल्ह्यातला, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याची नोंद देऊन तिचं नाव आलंय का वेबसाईटवर ते बघा. तुम्ही सांगू शकता माझ्याकडे 10 शेतकरी आहेत, 10 शेतकऱ्यांची यादी या लीडची मध्ये आमचे शेतकरी सामील आहेत या स्पर्धेमध्ये आणून सोडायचं काम आहे. संधी आली, अपॉर्च्युनिटी आली तर संधी आली, त्याचं बेसच नसेल तर बेनिफिट घेता येणार नाही. आणि म्हणून या पद्धतीने आपण जसं द्राक्षामध्ये आज सांगली, सातारा जिल्ह्याने खूप उल्लेखनीय काम केलेलं आहे. टार्गेट साताऱ्याने तर 100% रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सांगलीमध्ये सुद्धा यावर्षी विक्रमी नोंदणी झालेली आहे. मग तसं आता आंब्यामध्ये क्षेत्र कमी आहे तर 100% नोंदणी करायला तिन्ही जिल्ह्यामध्ये वाव आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाव आहे. त्या पद्धतीने आपल्याला ह्या अँगलने बघून काम करणं गरजेचं आहे. नेक्स्ट या पुढे. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, या सगळ्या स्टेक होल्डरचे कोणी काय करायचं हे कामही ठरवून दिलेलं आहे. त्याला आरएमपी डॉक्युमेंट, रिशेड्यूल मॉनिटरिंग प्लॅन, एक्सपोर्ट ऑफ मँगो, हे आरएमपी डॉक्युमेंट आपल्याच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. आपल्याला काय केलं पाहिजे, हे सॉफ्टवेअर तयार करणे, सॉफ्टवेअरच्या संदर्भात त्याला त्या अनुषंगाने कशा प्रकारचं ते रन केलं पाहिजे, अडचणी काय आहे त्या स्टेट गव्हर्नमेंट सगळे लायझन करून त्याचं इम्प्रुव्हमेंट करणे, ते काम ते करते. आणि जे काय आपल्याला अडचणी येतात ते आपण त्यांना सांगतो, त्या पद्धतीने करतो. आता काही ठिकाणी व्हरायटी अजून नवीन असतील कुठल्या भागामध्ये, आपण कुठली व्हरायटी त्यात नोंद करता येते, ती व्हरायटी सांगितलं आपण त्यात ऍड ऑन करतो. आणि स्टॅटिस्टिकल डाटा घेतल्यामुळं सगळ्या गावाचा कोड नंबर सहित त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. आणि कॉम्प्युटर जनरेटेड, जसं आपल्याला आधार कार्ड नंबर मिळतो कॉम्प्युटर जनरेटेड, तसं फार्मला आपण आधार कार्ड प्रमाणे फार्मचा आधार कार्ड नंबर कॉम्प्युटर जनरेटेड नंबर देतो आपल्याच्या वेबसाईटवर, ही सुद्धा त्यात विथ बारकोड. अशा पद्धतीने हे आपलं ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढे शेतकरी आणणं गरजेचं आहे. आपल्याचं योगदान ज्यामध्ये चांगलं आहे. इम्प्लिमेंट खरं स्टेट गव्हर्नमेंट करते. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं या सगळ्या ट्रेसिबिलिटीमध्ये 80% काम महाराष्ट्रात चालते आणि मेजर काम द्राक्षामध्ये. नेक्स्ट घ्या, एक एक घ्या पुढे. हे नॅशनल प्लांट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन आहे. या क्वारंटाईन पेस्टच्या संदर्भात आता पेस्ट फ्री एरिया डिक्लेअर करणे, क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून मोहीम राबवणे किंवा आयपीएम पॅकेजच्या संदर्भात नॉन कंप्लायन्स आल्या तर त्याच्या संदर्भात योग्य ते करेक्टिव्ह ऍक्शन घेऊन त्या देशाला हमी देणे, हे एनपीपीओ काम करत असते. त्याद्वारे स्टेट गव्हर्नमेंट त्याची अंमलबजावणी करते. म्हणून आपण आता अंमलबजावणीचं काम हे स्टेट गव्हर्नमेंट करते. नेक्स्ट. आणि ते आपण चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये करायला सुरुवात केली आहे. परंतु अजून आपल्याला मोठ्या प्रमाणात हे करायचं. म्हणजे डायरेक्टर ऑफ हॉर्टिकल्चर साधारणतः फळ पिकाच्या संदर्भात हे सगळे अंमलबजावणी डायरेक्टर हॉर्टिकल्चरच्या अंतर्गत जो अॅग्री एक्सपोर्ट सेल आहे त्या मार्फत हे केलं जातं. आणि आता परवा आपण अॅग्रिकल्चर नॉन बासमती राईससाठी सुद्धा आपण एक परिपत्रक पाठवलंय एक्सपोर्ट वाढवण्यासाठी. त्या अंतर्गत सुद्धा क्लस्टर आयडेंटिफाय करून नॉन बासमती राईस विशेषतः कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं आणि तिथल्या आजरा घनसाळला सुद्धा जीआय दर्जा मिळालेला आहे. त्याचं सुद्धा निर्यात वाढण्यासाठी आज कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्या पद्धतीने मार्गदर्शन दिलेले आहेत. पुढे आता विद्यापीठ आहेत. आता विद्यापीठामध्ये सुद्धा काही महत्वाच्या कीड रोग आहेत किंवा लेबल क्लेमसाठी जो काही रिसर्च डाटा लागतो तो स्टडी करून CIB ला पाठवणे आणि लेबल क्लेम. आता जवळपास एक 20, 25, 30 औषधं लेबल क्लेम अप्रूव्ड आहेत. त्याची लिस्ट तयार केलेली आहे. ते तुम्हाला लिस्टही उपलब्ध करून दिली जाईल. किंवा तुम्हाला सगळ्या पिकाची पाहिजे असेल CIB-RCच्या वेबसाईटवर सगळ्या पिकांची लेबल क्लेमच्या लिस्टची यादी सुद्धा उपलब्ध आहे. कोणत्या पिकावर कोणत्या किडी रोगासाठी कोणतं औषध वापरायचं, त्याचा कालावधी काय, डोस काय, हे ठरवून दिले, त्याला लेबल क्लेम म्हणतात. नेक्स्ट. आता एक्सपोर्टर. आता एक्सपोर्टरला सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. आता आंबा जर एक्सपोर्ट करायचा असेल तर कुठलाही बाजारातला आंबा घेऊन एक्सपोर्ट करू शकत नाही. मग त्याला अट काय घातलेलं आहे, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा अप्रूव्ड केल्या पॅक हाऊस मध्ये प्रोसेस करून तरच त्याला फायटोसॅनिटरी दिलं जाईल, ट्रीटमेंट केलेली असेल तर. म्हणजे आता एक्सपोर्टरलाही आता गरज आहे, आम्हाला असे नोंदणी केलेले शेतकरी पाहिजेत. मग ते आम्हाला विचारतो तुमच्या कुठल्या भागामध्ये आंब्याचं उत्पादन जास्त आहे, त्या भागातली शेतकरी नोंदणी करून साईटवर टाकली, नंबर दिला तर आम्ही त्याला डायरेक्ट संपर्क साधून मधला मिडलमॅन घेणार नाही, आम्ही तेच घेऊ शकतो. तशा पद्धतीने आपल्याला तो प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देणे आणि एक्सपोर्टरला सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. तुझं जर शेतकरी आयडेंटिफाय केलं तर त्याला सुद्धा मार्गदर्शन करायचं आहे. त्याला अमेरिकेला पाठवायचं झालं तर त्याला फळमाशीच्या संदर्भात अवेअरनेस घेणं गरजेचं आहे. युरोपला पाठवायचं झालं तर ते ट्रीटमेंट कुठली आहे, त्याप्रमाणे ते कुठल्या सुविधाचा वापरणार आहे त्याचा वापर करणे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगणं सुद्धा एक्सपोर्टरला सुद्धा आपण यामध्ये लॉग इन आयडी पासवर्ड दिलेला आहे. त्या पद्धतीने काम केलं जातं. नेक्स्ट.
आणि मग आता पुढचा शेवट येतो आंबा उत्पादक. आणि ज्याच्यासाठी आपण सगळं करतोय त्या आंबा उत्पादकाला ह्या सगळ्या गोष्टी तुझं फायद्याचं कसं आहे समजून सांगता आलं पाहिजे. किंवा आज आंबा उत्पादक आहे, चांगल्या दर्जाचं उत्पादन करणारा आंबा उत्पादक म्हणून ओळख आहे, पण आता आपल्याला त्याची ओळख काय करायचं, निर्यातक्षम दर्जाचा आंबा उत्पादन करणारा शेतकरी म्हणून आधी कागदावर ओळख करायचं आणि मग त्याप्रमाणे त्यांनी करायचं. म्हणून ते करायचं झालं तर अगदी आधी बागेची नोंदणी करणं गरजेचं आहे. जसं एखाद्याला एक्सपोर्ट करायचं झालं तर काय करावं लागते, त्याला एक्सपोर्टचं लायसन्स काढावं लागते. आता आंबा जर एक्सपोर्टर करायचा आहे स्वतःला किंवा एक्सपोर्टरला सप्लाय करायचा असेल तर पहिली गोष्ट काय, त्या बागेची नोंदणी केली पाहिजे. तर कारण ते एक्विजिट कंपल्सरीच केलेलं आहे, ते जर केलं नसेल तर जाऊ शकणार नाही, कारण ते असेल त्याला फायदा मिळणार नाही. तर अशा पद्धतीने मग ते करणं, दुसरं रेकॉर्ड मेंटेन करणं. आज बरेचसे शेतकरी बागेचं रेकॉर्ड, प्लांट प्रोटेक्शनचं रेकॉर्ड बिल्डअप करत नाहीत. त्यासाठी आपण फॉर्मॅट दिलेले आहे. साध्या वहीतही कोणत्या किडीसाठी, कोणत्या रोगासाठी कोणतं औषध वापरलंय, किती प्रमाणात वापरलंय, कोणत्या कॅटेगरीचं औषध होतं, कोणतं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी बिल्डअप करायचे. याचा इतिहास कशासाठी उपयोग होतो, रेसिड्यू टेस्टिंग करण्यासाठी उपयोग होतो. तर हे सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला पुढे हमी देण्यासाठी आपल्याला ते शेतकऱ्याला गाईड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता हे काही पॅक हाऊस आहेत, जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट पाहिजेत, तसे ट्रीटमेंट असलेले पॅक हाऊस आहेत, त्याला अक्रेडिटेशन. तसे पॅक हाऊस आज प्रायव्हेट मधले आहेत, गव्हर्नमेंट पणन मंडळाचे मुंबईला, वाशीला आहेत, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, पुण्याला आहे. आता जर काही भागामध्ये चांगलं, नाशिकलाही झालेले आहेत, काही भागामध्ये जर क्षेत्र चांगलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या सुविधा सुद्धा आज स्मार्ट आहे, वेगवेगळ्या योजनेतून सुविधा सुद्धा आपल्याला निर्माण करता येतं. एकच मिनिट. त्यासाठी पॅक हाऊसची यादी सुद्धा आपण त्या मँगो नेटवर टाकलेली आहे. कोणतं पॅक हाऊस आहे, अप्रूव्ड आहे, तिचे पत्ते, फोन नंबर पाहिजे असेल तर त्याचाही गोष्टी आपल्याला इझिली मिळू शकतात. म्हणून तेही आपण ते एखाद्या स्टेक होल्डरची लिस्ट टाकलेली आहे. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्रोव्हायडर आहेत. आता ट्रीटमेंट प्रोव्हायडर 2-3 गोष्टी आहेत. एक तर ट्रीटमेंट प्रोव्हायडर फ्युमिगेशन करता वुडन पॅकिंगला, त्याचे लायसन होल्डरची यादी आपण त्यात टाकलेली आहे. दुसरी ट्रीटमेंट आहे की इरिडेशन वगैरे ट्रीटमेंट करतात, त्यालाही लायसन घ्यावं लागते, रिन्यू करावं लागते. ते कोणते आहेत केलेले, आणि प्रत्येक ट्रीटमेंट प्रोव्हायडरची वेगवेगळी लिस्ट घ्या, त्याला कालावधी दिला 3-3 वर्षाचा, त्यांनी रिन्यू केलं तर ते सुविधा आपल्याला वापरता येतं. तशी अप्रूव्ड केलेली यादी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे की जेणेकरून पुढे जाणार एक्सपोर्टरला कोणाला त्याचं अडचण येऊ नये म्हणून. नेक्स्ट. घ्या. आता हे आता काही देशांना, जसं युरोप आहे, युरोपला रेसिड्यू पाहिजे असेल तर रेसिड्यू कुठल्या लॅबमध्ये करायचं, त्यासाठी आपल्याला अप्रूव्ड एनेबल अक्रेडिटेड लॅबोरेटरीची यादी सुद्धा तयार केली. 26 एक लॅब आहेत आणि त्या लॅब मधून केलं तर त्या लॅबची यादी सुद्धा आपण तिथे एखादी टाकलेली आहे. आणि आता आपल्याला कल्पना असेल, सांगलीला आता एक पोटेन्शियल असल्यामुळं सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी सांगलीला रेसिड्यू लॅब करण्याचं प्रस्ताव येत आहे. मागणी मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि भविष्यामध्ये तिथं रेसिड्यू लॅब होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा फायदा तिथल्या तिन्ही जिल्ह्याच्या उत्पादकाला सगळ्या पिकासाठी होणार आहे. नेक्स्ट. या पुढे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण आता हे ऑनलाईन हे करण्यासाठी 2-3 गोष्टी, आता आपण या सगळ्या सुविधा, फॉर्म रजिस्ट्रेशन करणे, रेसिड्यू टेस्टिंग करणे, जशी गरज आहे त्याप्रमाणे एगमार्क असेल तर एगमार्कची ट्रीटमेंट, सगळ्या गोष्टी की प्रोव्हिजन केलेली आहे. ज्या कंट्रीला जे पाहिजे त्याप्रमाणे ट्रीटमेंट करून त्याला ते सर्टिफिकेट दिलं जातं आणि लास्टला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट कृषी विभागामार्फत दिलं जातं. आणि त्या अनुषंगाने फायटोसॅनिटरीचं हे करण्यासाठी सांगलीला 2 अथॉरिटी आहेत, बाकी पुण्याला आहे, नाशिकला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ह्या अथॉरिटीज आहेत. तर त्याही सुविधा आता आपल्याला कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी, साताऱ्याला नव्याने अथॉरिटी नोटिफाय केलेल्या आहेत. पुढे चालून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर एक्सपोर्ट वाढलं तर कोल्हापूरला सुद्धा स्वतंत्र फायटोसॅनिटरी अथॉरिटी एक आपल्याला सांगलीचा काढून कोल्हापूरलाही देता येतो. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये, तिन्ही जिल्ह्यामध्ये एक एक अथॉरिटी सुद्धा राहू शकतो. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नोटिफाय करते. नेक्स्ट. तर हे पुढे घ्या. ते इथं काय काय सुविधा आहेत, आता तुम्ही त्या मँगो नेटमध्ये गेला की तुम्हाला फार्म रजिस्ट्रेशन संदर्भातचं आहे, डिरेक्टरी आहे, डेली MIS रिपोर्ट आहे, सर्व्हिसेस आहेत, काय काय आपल्याला बघायचं असेल तर हे सगळ्या टेस्ट रिपोर्ट डाउनलोड करून घ्यायचं तर स्वतःला डाउनलोड करून घेता येतो. तर ह्या सगळ्या फॅसिलिटी युजर फ्रेंडली आपण केल्यामुळं त्याचा फायदा आता सगळ्यांना व्हायला लागला.
पारदर्शकता यायला लागली याच्यामध्ये. नेक्स्ट. हॅलो. हा, आता हे काम करण्यासाठी आपण आता कशा प्रकारे करतो, जिल्हा स्तरावर, राज्यस्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तर, त्रिस्तर केलेलं आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी अधिकारी यशोला आपण नोंदणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केलं आहे सगळ्याच ट्रेसिबिलिटी नेटसाठी. ग्रेप नेट असो, मँगो नेट असो, सगळे नोंदणी अधिकारी कोण आहेत, जिल्हा यशो. आणि बाकी कोऑर्डिनेट समन्वयक म्हणून तालुका कृषी अधिकाऱ्यांना तालुका लेवलवर, त्या तालुक्यामध्ये जेवढे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी आहेत, सगळ्यांना आपण तपासणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही या पिकांचे क्षेत्र नेटमध्ये आहेत, त्यांनी ते आयडेंटिफाय करून शेतकऱ्याला एज्युकेट करून नोंदणी करण्याचं टार्गेट त्यांना दिलं आहे. त्याच्या काम, त्याच्यावर सुद्धा त्याचं कामाचं इव्हॅल्युएशन आता इथून पुढे केलं जाणार आहे. आणि दर सोमवारी आयुक्त याचा आढावा सुद्धा आता प्राधान्याने घेत आहेत. आणि म्हणून आता याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करून दाखवण्यास संधी आहे. नेक्स्ट घ्या पुढे. साधारणतः याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतं, डॉक्युमेंट याच्यामध्ये दोन पद्धत ठेवलेली आहे. आता शेतकरी फिजिकल अर्ज आपल्या अधिकाऱ्याकडे देऊ शकतो आणि त्यासोबत 7/12 देणे आणि चतुर्सीमा आजूबाजूला कोण आहे, कोणाचं फॉर्म आहे एवढे माहिती देणे, फॉर्म भरून. दुसरा आहे ऑनलाईन आहे. ऑनलाईन मध्ये तुम्हाला डायरेक्ट मोबाईल ऍपद्वारे शेतकरी डायरेक्ट अर्ज करू शकतो आणि जे काही 7/12 आहे ते सगळं स्कॅन करून त्याला जोडलं तर इथं आपल्याकडे आल्यानंतर आपला अधिकारी त्याचं इन्स्पेक्शन करून ऑनलाईनच त्याला सर्टिफिकेट प्रोसेस करून त्याला इन्फॉर्म करू शकतो. ही प्रोविजन पण पुढच्या वर्षी आपण टोटल हॅलो. हा सर. हा घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या, घ्या पुढे घ्या. एक औषधाची सगळी लिस्ट झाले आपलं, घ्या पुढे. आणि याच्यामध्ये मग शेतकऱ्यांना रेकॉर्ड कोणत्या कशा प्रकारे मेंटेन करायचं, औषधांचं, रोगाबद्दलची लाईफ सायकल. आणि साधारणतः आता तुम्ही पाहिलं तर 1 डिसेंबरला नोंदणी सुरू झालेली आहे. लास्ट डेट आहे 31 मार्च आहे. परंतु 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. लेट फी भरून जर करायचं तर आपण लेट फी ठेवली 1 महिन्यासाठी आणि ते करणे गरजेचं आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत आपण सगळ्या करणे, विशेषतः आपण 31 जानेवारीच्या आज जरी काम केलं तर मग पुढे आपल्याला मार्च एंडच्या कामामध्ये दुसरीकडे लक्ष द्यायला अडचण येणार नाही. आणि हे मोबाईल ऍप जर प्रमोट केला तर अजूनही आपला लोड कमी होतो, आपल्यालाही पेपरलेस काम करता येते आणि त्या अनुषंगाने ती एक संधी आपल्याला चांगल्या प्रकारे निर्माण झाली. नेक्स्ट. तर असं केल्यानंतर हा आंब्याच्या बागेला असा एक डिजिटल कोड नंबर दिला जातो. MH महाराष्ट्र स्टेट कोड, डिस्ट्रिक्ट कोड, तालुका कोड, फार्म कोड, प्लॉट कोड. हे कॉम्प्युटरच देते त्या पद्धतीने स्टॅटिस्टिकल कोड घेऊन. असा फार्म कोड आता आपल्याला आंबा बागेसाठी आपल्याला मिळून दिला तर परमनंट 5 वर्षासाठी आहे. पुढे त्याचं रिन्यू होते 5 वर्षांनी. जसं आपण लायसन काढतो आपल्या वाहनाचं चालवण्याचं, तसं बागेचा परवानाच आहे. आणि म्हणून आणि ती परवाना काय, निर्यातक्षम उत्पादन करणारा बाग म्हणून ही ओळख आपल्याला पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. आणि वेगवेगळ्या आता इथून पुढे योजनेचा फायदा घ्यायचा झाला तर आता ही अट घातली जाणार आहे की तुम्ही निर्यातक्षम बागेची नोंदणी आहे का तुमच्याकडे, आंब्यासाठी तुम्हाला बेनिफिट घ्यायचं झालं तर तशा पद्धतीने हे आता आपल्याला पुढे मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेण्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि एक्सपोर्टला तर कंपल्सरीच आहे. नेक्स्ट या पुढे. तर असे हे सगळे बारकोड सहित हे सगळं फार्मचं, प्लॉटचं रजिस्ट्रेशन, बार, हे सगळ्या गोष्टी इतक्यापर्यंत आपण पोहोचलो. आणि पुढे जाऊन आपण सॅटेलाइट द्वारे सुद्धा लिंक करणार आहोत. आता इतकं आपण त्या स्टेज मध्ये गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी इथं बसून सुद्धा एखाद्याला ते फॉर्म सुद्धा बघता येतो. एवढ्या ट्रेसिबिलिटी कोडचा फायदा होऊ शकतो. नेक्स्ट घ्या पुढे घ्या. आता असं आहे, असं प्रमाणपत्र त्या बागेला मिळते. वरच घेतो. हे असं प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राच्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला मिळून देणं गरजेचं आहे आणि मग ती ओळख तयार होते. आणि अशा पद्धतीने आज आपल्याकडे द्राक्षामध्ये 45,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, डाळिंबामध्ये 2,500 केलेले आहे,
आंब्यामध्ये आपल्या राज्यामध्ये 8,000 झालेले आहे, ते अजून आपल्याला वाढायचे आहे. आणि मग आपल्या जिल्ह्यामध्ये काय आहे त्याप्रमाणे आता पुढे आपण पाहू जिल्ह्याने किती नोंदणी झालेली आहे आणि आपल्याला काय करायचं. नेक्स्ट पुढे. तर हे काम अजून सोपं होण्यासाठी हे मोबाईल ऍप आपण आता या वर्षापासून लॉन्च केलेलं आहे. त्यासाठी ते डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे, फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप. आणि एकदा शेतकऱ्याला सांगितलंय, प्रत्येक शेतकऱ्याकडे डाउनलोड करून घेतलं तर त्या एका ऍपमधून त्याला वेगळ्या प्रकारचं फार्म रजिस्ट्रेशन त्याला करता येते. म्हणून शेतकऱ्याला आता पहिली कॅम्पेन घ्यायची, आंब्याबरोबर त्यांनी ते मोबाईल ऍप डाउनलोड करून त्याचं लॉग इन आयडी ओटीपी रजिस्टर करणे आणि ज्याच्यात एकाच ऍपमधून तो सगळ्याला अर्ज वेगळ्या पद्धतीने करू शकतो, याचा उपयोग होतो. नेक्स्ट. याच्या संदर्भात आपण मध्ये सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्याला सुद्धा कळते आपला अर्ज कुठं आहे, झालाय की नाही. प्रोसेस झाल्याबरोबर त्याला मेसेज येते आणि स्टेटस कळतो. आणि आपल्या अधिकाऱ्यांना आता पेपरलेस वर्क म्हणतो आपण, आपल्याला वर्क ॲट होम 24 तास काम करण्यासाठी ऑनलाईनच्या पद्धतीने ते आपल्यालाही तोच मोबाईल ऍप आपण डाउनलोड केला आणि आपला जो जिल्ह्याचा कोड दिलेला आहे तो कोड टाकला की तुमचं हे साईट ओपन होते आणि जे काही ऑनलाईन अर्ज आले तुम्हाला बघता येतं, प्रोसेस केला की रजिस्ट्रेशन इन्स्पेक्शन करून काम होऊन जातं. तर अशा पद्धतीचं स्मार्ट काम आपण याच्यामध्ये आता सुविधा उपलब्ध करतो. नेक्स्ट या पुढे. हे स्टेट गव्हर्नमेंटसाठी त्या पद्धतीने दिलेलं आहे या अँगलने. सगळे सॉफ्टवेअर आता रेडी आहे, वापरायलाही बरेच जण करायला लागलेले आहेत. आता इथं जर तुम्ही पाहिलं, आता 2021 मध्ये रजिस्ट्रेशनचं स्टेटस पाहिलं आंब्याचं, 26,000 शेतकऱ्यांनी आजची पोझिशन आहे, आज सकाळची 8 वाजताची पोझिशन आहे, 26,025 रजिस्ट्रेशन झालेलं आहे. बरेचसे गेल्या वर्षीचे यावर्षी आपण केले, यावर्षी आता 1,001 नव्याने झालेले आहेत. तर कर्नाटकामध्ये 10,000 आहे, महाराष्ट्रामध्ये 8,700 आहे, गुजरातमध्ये 2400 आहे, आंध्र प्रदेश 2400 आहे, तेलंगणा आहे 1700, उत्तर प्रदेश. आता एक महाराष्ट्राचं बघून इतर राज्य सुद्धा आता या स्पर्धेमध्ये यायला लागले आहेत. आणि त्या अनुषंगाने एरिया प्रमाणे जर पाहिलं तर आता एरिया प्रमाणे सुद्धा आपण आता मॉनिटरिंग करतोय. म्हणून आपण आता आंब्यामध्ये आपलं क्षेत्र जवळपास 2.25 लाख हेक्टर आहे, तर 1 हेक्टरला 1 रजिस्ट्रेशन आहे. तर आपल्याला आपण या 2 वर्षामध्ये 40,000 रजिस्ट्रेशन आपल्या शेतकऱ्यापर्यंत जायचं आहे आणि टप्प्याटप्प्याने 2-3 वर्षामध्ये आपण 100% या रजिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतो. हे आपलं टार्गेट आहे. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये आपण जिल्हा न्याय पहा. जिल्हा न्याय जर पाहिलं, आता आजची फिगर आहे, हे सुद्धा 8,700 मध्ये. रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त 5,012 रजिस्ट्रेशन झालेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये 2,880, रायगड 701, पुणे आहे. आता आपण सातारा, सांगली, कोल्हापूर पाहिलं तर कोल्हापूरमध्ये 20 आहे. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये 13 आहे आणि सांगलीमध्ये 80 आहे. मग आता ह्या इतर तिन्ही जिल्ह्यांनी बाकीचे जिल्हे सुद्धा आहेत. पालघर आहे, अहमदनगर आहे, उस्मानाबाद आहे, औरंगाबाद आहे, लातूर आहे, नांदेड आहे, इव्हन गोंदिया, वर्धा. आता हळूहळू सगळी जिथे जर क्षेत्र कमी असणार ते आता नोंदणीकडे वळायला लागले आहेत आणि माल जर चांगला आला तर त्याचा माल विक्री करायला, इव्हन त्या भागामध्ये सुद्धा रेसिड्यू फ्री आणि निराश्रम बागेतला माल पॅकिंग करून त्याला विकायला सुद्धा चांगली संधी ब्रँडिंग होते. म्हणून हे सगळ्या गोष्टी त्या ब्रँडिंगच्या दृष्टिकोनातून आपण आत्मामधून सगळं विकेल ते पिकेल हे जे कन्सेप्ट आहे आज राबवतो तेच आहे. बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्या मालामध्ये इम्प्रुव्हमेंट करणे, ब्रँडिंग करणे हा एक सुद्धा ह्याचा डोमेस्टिक मार्केटसाठी हा सुद्धा एक भाग आहे. या दोन्ही अँगलने आपल्याला काम करायचं आहे. नेक्स्ट. आता आज जर पाहिलं सगळे ट्रेसिबिलिटी नेट आज आपण राबवतो, तर याच्यामध्ये ग्रेप नेट मध्ये चित्र काय हे सगळं तुम्हाला दररोज आपल्याच्या साईटवर MIS मध्ये बघायला मिळते. 44,450 पैकी 44,352 महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. म्हणजे 74,700 शेतकऱ्यापैकी 56,000 म्हणजे 57,000 महाराष्ट्राचे. आंब्यामध्ये किती आहेत? 26,000 पैकी 8,700 आहे. इथं आपण मागे आहोत आंब्यामध्ये, इथं वाढवणं गरजेचं आहे. डाळिंबामध्ये 1,500 पैकी जवळपास 1,518 आपल्याकडे आहे. वेजनेट मध्ये 2,000 पैकी 1,400 आपल्या राज्यातले शेतकरी आहेत आणि सिट्रस मध्ये 724 पैकी 723 आहेत. म्हणजे सिट्रस नवीन सुरू झाले, संत्रा, मोसंबी, लिंबू याही पिकाचं नोंदणी केलं. तर अशा प्रकारचं हे स्टेटस आहे आणि या स्टेटस प्रमाणे आपल्याला बेनिफिट आता अजून जास्त पुढे आणणं गरजेचं आहे. नेक्स्ट या पुढे. तर हे सगळे रजिस्टर्ड केलेल्या शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, रिकमेंडेड औषधांचा, लेबल केलेल्या औषधांचा वापर केला पाहिजे. आता हे रजिस्टर्ड केल्यानंतर आपला पुढचा रोल सुरू होतो त्या शेतकऱ्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यासाठी आणि त्यांनी कशा प्रकारे रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, क्वालिटीचं उत्पादन कसं केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन करणे वेगळ्या सल्ल्याचं. तर तशा पद्धतीने नियोजन करण्यासाठी आपल्याला टार्गेट ओरिएंटेड शेतकऱ्याला आधी गाईड करायचं. जसं क्लस्टर समूह आला, ज्या भागामध्ये ज्याचं उत्पादन जास्त होते त्या क्लस्टर समूहामध्ये सगळ्या गोष्टीचं
सपोर्ट करण्याचं सुरू झालेलं आहे, तसं नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा स्पेसिफिक त्याला त्याच्याप्रमाणे मार्गदर्शन करणे हा आपला इथून पुढचे एक्सटेन्शनचा भाग राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने रामनीती सुद्धा अशा नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला सुद्धा इन्व्हाइट करून ह्या सिस्टीम मध्ये आणून त्याला मार्गदर्शन आपण करू शकतो, कारण त्यांचे मोबाईल नंबर सहित आपल्याकडे डाटाबेस आहे. पुढे पुढे या, घ्या पुढे घ्या, तेच आहे, झालंय, घ्या पुढे. मग आता हे ऍक्च्युअल आता आपण काम करता असताना फील्डवर जाणे, फील्डवर गाईड करणे, जसं हॉटशॉप मध्ये आपण करतोय, आता त्याचाच एक व्हर्जन पुढे आपल्याला ह्या मँगोनेट मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जे मेजर त्या इश्यूज आहेत, कशा प्रकारे प्रायमरी प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल करणे, गाईड करणे, नोंदणी बागेत गेला तर नोंदणी सुद्धा त्याला गाईड करणे. आणि काही काही तर आता अधिकारी सांगलीमध्ये विशेषतः यावर्षी त्यांनी कॅम्पेनच घेतलं होतं की शासन आपल्या दारीप्रमाणे त्या ठिकाणी एक कॅम्पेन घेतलं, शेतकरी बोलवले एखाद्या शेतावर आणि त्यांना सांगितले तुम्ही सगळे कागद घेऊन या, तिथं फॉर्म भरले, शेतावर ओके केलं आणि मोठ्या प्रमाणात आज 4000च्या वर नोंदणी, गेल्या वर्षी 2000 डबल नोंदणी वाढलेली आहे. तर असंही कॅम्पेन जर आंब्यामध्ये तुम्ही घेतलं, ज्या भागामध्ये, ज्या सगळ्याच गावात नाहीये, ठराविक गावामधले आहे, तिथल्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जर काम केलं तर हे काम काही अवघड नाही, पटकन होऊ शकते. नेक्स्ट. तर असे हे सगळं नियोजन करून जे अपेक्षित आहे, डबलिंग ऑफ फार्मर इन्कम, डबलिंग ऑफ प्रोडक्शन बरोबर डबलिंग ऑफ फार्मर इन्कम, तर हे करण्यासाठी आपल्याकडे हॉटशेप स्कीम मध्ये आपण कीड रोगाचं नियंत्रण करतो, तोच एक भाग आपल्याला ह्या मँगोनेट मध्ये करायचा आहे. आणि स्वच्छता आणि ग्लोबल गॅपच्या माध्यमातून आपल्या बागेची एक चांगली ओळख निर्माण करून उत्पादित झालेला माल स्पर्धेच्या बाजारपेठ जाण्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना गाईड करायचं आणि त्याद्वारे शेतकऱ्याला सुद्धा 4 पैसे जास्त मिळवण्यासाठी अल्टरनेट मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला मँगोनेटचा बेस घेऊन आपल्याला त्याला मदत गाईड करायची आहे. नेक्स्ट. या, तर असे आपण प्रोग्राम दरवर्षी आपण विशेषतः रत्नागिरीमध्ये जास्त असल्यामुळे घेत असतो. अवेअरनेस, विद्यापीठ सायंटिस्ट बोलतो, केविकी सायंटिस्ट बोलतो, त्या भागातले जे इश्यूज आहेत, तर तसे आपण बी आता त्या त्या पद्धतीने बोलून आणि गाईड करून सुरुवाती बाहेर धरल्यापासून आतापासून जर आपण त्यांना त्या पद्धतीने शेड्यूल प्रमाणे जर गाईड करायला लागलो, चांगला माल आला तर निश्चित त्याचा फायदा शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे करता येतो. एक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे, वॉटर मॅनेजमेंट आहे, प्लांट प्रोटेक्शन आहे, हे आता आंब्यामध्ये विशेषतः गाईड करणं गरजेचं आहे. पूर्वी आपण निसर्गावर आंबा उत्पादन होतं, आता आपण त्या पद्धत शेड्यूल प्रमाणे करायला लागलो, त्या अनुषंगाने त्याच्याकडे आता आपल्याला बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट. या, तर अशा अँगलने आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम, अवेअरनेस, फायटोसॅनिटरी इन्स्पेक्शन, वेगवेगळे एक्झिबिशन बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपल्या मार्फत हे आपल्या आंब्याबद्दलचं एक्झिबिशन भरवलं जातं. आपला आंबा का चांगला आहे, कशा क्वालिटी काय आहे, कसं खायला पाहिजे, आम्ही कशा प्रकारे शेतीपासूनची काळजी घेतो, तुमच्यापर्यंत येईपर्यंत आंब्याचं आम्ही नियोजन करून आणि तुमच्या देशाच्या अटी शर्ती पूर्तता करून कसं आणतो, हे अवेअरनेस प्रोग्राम आता आपण आपल्याच्या माध्यमातून करतोय. आणि म्हणून मोठं मार्केट अमेरिका, कॅनडा आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता तयारी त्या पद्धतीने करतो. त्यासाठी निर्यातक्षम दर्जाचं जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं आहे, तरच येऊ शकते. आणि हे सगळं करत असताना आता कोरोनाचा इश्यू जर पाहिला तर ग्रो सेफ फूड, सुरक्षित अन्न पिकवा, ही आता मोहीम राबवणं गरजेचं आहे. आणि सगळ्याच पिकाच्या बाबतीत, आंब्यासाठीच नाही, फळं आहे, भाजीपाला आहे, धान्य आहे, आणि ज्याद्वारे आपण ग्राहकाला हमी देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून आपल्या मालाची, आपल्या भागाची, आपल्या शेतकऱ्यांची ओळख तर सुरक्षित अन्न उत्पादन करणारा आहे हे द्यायचं असेल तर त्याला बागेची नोंदणीपासूनच आपण ते सांगू शकतो. म्हणून पहिली रिक्वायरमेंट बागेची नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आता नवीन वर्ष आता 1 तारखेपासून सुरू होते. 2021, 2020 तर असंच चॅलेंजिंग गेलं, पण 21 आणि ह्या वर्षामध्ये आपण संकल्प करूया, आंब्यापासून संकल्प करून सगळ्याच पिकाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने जर ओळख निर्माण केली तर आज डबलिंग ऑफ फार्मर इन्कम किंवा निर्यात धोरण भारत सरकारने जाहीर केलेलं आहे, त्या धोरणाचा एक भाग म्हणून ही आपण कृती करतो. आणि ती कृती सगळ्या जिल्ह्यांनी करायला सुरुवात केली. एकेका पिकाला आपण करत गेले, जसं द्राक्षामध्ये केली तशीच आता आपल्याला सगळ्याच पिकाच्या बाबतीमध्ये करायचे आहे. ते करायचं आपण संकल्प करू आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना आणि इतर पिकाच्या बाबतीमध्ये निर्यातक्षम रेसिड्यू फ्री उत्पादन करून स्थानिक बाजारपेठ इतर राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशाच्या ग्राहकाला एक हमी देऊ आणि आपणही आज सुरक्षित अन्न खाऊ, इतरांनाही देऊ, असा संकल्प करून आपण नियोजन करू. धन्यवाद. धन्यवाद सर. हो, ओके. खूपच छान पद्धतीने आपण सर या
प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींना आपण केलेलं आहे. यानंतर आपण शंका थोडक्यात घेऊ समाधानासाठी आता एक थोडक्यात घ्या. मला आता एक इंडस्ट्री डिपार्टमेंटची एक्सपोर्ट अवॉर्ड बद्दल एक वेबिनार आहे, ते येस मला अटेंड करायला एक सांगितलंय. 10-15 मिनिटात सर, फक्त आता 12:15 वाजले, 12:30 पर्यंत आपण हा, मॅक्झिमम कारण त्याचं ह्यात 12चा टाइम होता. बेसिक सर आपला जो तो आता शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करणं हा जो महत्वाचा हा, विषय आहे. तर हा, म्हणून याच्याबाबत सर थोडस ऍप कसं डाउनलोड करायचं आणि त्यात फक्त फॅसिलिटी जी आहे ते आपण हा, फक्त ऑफिसर्स आणि इतर शेतकरी यांना दिलेली आहे. तर आता हो, शेतकऱ्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेण्याबाबत थोडीशी त्याची काय प्रक्रिया आहे किंवा नाही नाही थोडक्यात ते नाही नाही, सांगावं. नाही, ते असं आहे की ते मोबाईल फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप आहे. आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तो डाउनलोड करायचा आणि तिथं एकदा आधार कार्ड मोबाईल नंबर देऊन ओटीपी घेतला की वन टाइम मोबाईलमध्ये रजिस्टर्ड झाला तो ऍप. आता तुम्हाला कुठलं आंब्यासाठी करायचं आहे, डाळिंबा करायचा आहे, तिथं सिलेक्ट केला की तुम्हाला तिथे येते ऑप्शन कोणत्या मध्ये करायचं आहे, ते सिलेक्ट केलं, आंबा केलं की आंब्याचा अर्ज येतो. मग ते सगळी त्यांनी माहिती भरायची आणि एक स्कॅन केलेले कागद त्याला जोडलं की तुमच्याकडे येऊन ते अर्ज पडतो. एवढं झालं, ऑनलाईन झालं. याला फिजिकली कागद द्यायची गरज नाही. आता आपल्या अधिकाऱ्याला काय केलेलं आहे, आपल्या अधिकाऱ्याने हे डाउनलोड करून घ्यायचे आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला वेगळा पासवर्ड लॉगिन आयडी क्रिएट करायची गरज नाही. जे जिल्ह्याने दिलेला आहे जिल्ह्याला तोच लॉगिन आयडी पासवर्ड टाकून ते ओपन करून आलेला अर्ज तेच बघायचं आहे की नाही, जागेवर शेतावर जाऊन इन्स्पेक्शन करायचं आणि तिथं ओके केलं की रजिस्ट्रेशन झालं. अशा पद्धतीचं काम आता आपण करतोय ते. येस. एवढं आता सोपं यात करेल. सर फक्त फील्ड फंक्शनरीसाठी ते ऍप आहे का आपण म्हणजे जनरल इतर आता आमच्यासारखे नाही जे नाही लोक आहेत, आपण आमच्याकडे काय शेतकरी येतात. नाही तुमच्याकडे असेल तर तुमच्या ज्या ज्युरिडिक्शन मधला आहे त्या ज्युरिडिक्शन साठी तो करू शकतो ना. हा. येस. त्याचं त्याला नाव टाकायचं आहे, कोण करतोय काय नाही त्याचं नाव वगैरे भरायचं आहे ना, त्याला त्याची आयडेंटिटी द्यावं लागते करणारा कोण आहे. मग आता ते कोण करू शकतो हे सगळं काम इन्स्पेक्शन करायचं, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, त्यांना आपण तपासणी अधिकारी म्हणून नेमलेला आहे. त्यांनी बागेचे इन्स्पेक्शन करून रिकमेंड करायचं आहे, दुसऱ्याला नाही आहे. हा 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 महत्वाचा विषय आहे सर हा, सगळ्यात. आणि म्हणजे म्हणून आता फील्ड आपण काय फंक्शनरी केलंय. ज्यांच्या ज्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये तो हा, एरिया येतो हो त्यांनी त्यांच्यासाठी करायचं. लॉगिन आयडी, पासवर्ड आणि ऍप डाउनलोड हो, करून घेणं. म्हणजे करेक्ट. आपण बाहेरची मंडळी जर करायचं म्हटलं एखाद्या शेतकऱ्यांचं तर आपण करू शकत नाही नाही. नाही 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 दुसऱ्याला नाही करता येत. कारण ते त्याच्यासाठी त्याला पुढे त्याचं पुढचं लगेच करायचं आहे नंतर जरा गाईड केलं, इन्स्पेक्शन केलं, सगळं त्याचं नाव आहे तिथं तपासणी अधिकारी म्हणून त्याचं तर नाव टाकावं लागते, तेव्हाच ते प्रोसेस होते, नाहीतर होत नाही. त्या गावाचा, त्या तालुक्या क्लस्टर मंडलचा. येस. आता म्हणून दुसरा एक आपण सर विषय. सगळं हा 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 बोला सर. बोला. नाही म्हणून आपण सगळ्यांना अधिकार दिले जातात. असं एकही नाही की पहिले कसं होतं, जिथं आहे तिथं अधिकार. आता एक जरी बाग असेल तरी तो त्या भागातला अधिकारी नोंदणी करू शकतो त्याची. येस. हा, बरोबर. पुढे दुसरा एक सर विषय आहे आपल्यात मेजर जो आहे तो प्लांट प्रोटेक्शन हा विषय जो आहे तो एक्सपोर्ट मध्ये आपल्याला प्रॉब्लेमॅटिक सगळ्यात ठरतो. तर त्याच्या अनुषंगाने सर आपल्याकडे आता कुठल्या पद्धतीनं लेक्चर्स ज्या शेतकऱ्यांची नाही नाही रजिस्ट्रेशन नाही नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिली मोहीम आता राजकुमार रामेती पाटील तुमचा माईक म्यूट करा. राजकुमार पाटील माईक म्यूट करा तुमचा. रामेतीने आहे ना पुढाकार घेऊन जास्तीत जास्त शेतकरी नोंदणी करण्याची मोहीम राबवा तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांना, जे प्रशिक्षण घेतले तुमच्याकडनं. आणि ते घेतल्यानंतर त्याची लिस्ट घ्या, साईटवरही आहे. आणि त्या शेतकऱ्यासाठी आपण स्पेसिफिक जे पेस्ट डिसीज मॉनिटरिंग करणे या संदर्भात ट्रेनिंग घेऊ ना, डिटेल सगळ्या अंगेलने. ते पुढचा भाग झाला ना. पहिली हे केल्याशिवाय आता सांगून काहीच उपयोग नाही त्याला. बरोबर. मग सेकंड व्हर्जन ते आपण फेब्रुवारी मार्च मध्ये घेऊ शकतो ना, पेस्ट डिसीज मॅनेजमेंटवर. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचा आपला बेस जो आहे तो आता शेतकरी रजिस्ट्रेशन होणं हा सगळ्यात महत्वाचा. आणि जे विलिंग शेतकरी आहे त्याला ह्या प्रवाहात आणणे, पहिली टप्पा हे कम्प्लीट करणं गरजेचं आहे. तर मग पुढच्या टप्प्याचा आपल्या नॉलेजचा उपयोग होतो. असं जनरल काही सांगून काही उपयोग नाही, स्पेसिफिक मध्ये जायचं आहे आपल्याला आता. येस येस सर. येस. प्रशिक्षणार्थीने काय याबाबत आणखी शंका असतील तर विचारा. माझा नंबरही द्या त्यांना आणि व्हॉट्सअप नंबर आहे. येस येस येस. आपला नंबर मी शेअर करतो सर. आणि नंबर शेअर करतो. काही कधी मला ते व्हॉट्सअपवर जरी विचारणा केली तर त्यांना सगळी माहिती मिळेल, देऊ. आणि पुढचं आपण दुपारी एक किती वाजता हे घ्यायचं, 2च्या ऐवजी 3ला घेऊ आपण. किती? 3 वाजता? 3 वाजता. येस सर. येस सर. ठीक आहे. 3 वाजता आपण मग हे ग्लोबल गॅप हा नवीन कन्सेप्ट आहे. तो ग्लोबल गॅप काय आहे, कशा प्रकारे काही आता शेतकऱ्याला जर कन्वर्ट करायचं तर वेगळी ओळख तयार होते अजून शेतकऱ्याची. ग्लोबल गॅप जर रजिस्टर्ड झाला तर एक्सपोर्टर तुमच्या या एरियात येऊन घ्यायला तयार होईल, कारण त्याला
फायदा याचा फायदा होतो एक ग्लोबल गॅप फार्म मध्ये एक्सपोर्ट मध्ये. गॅप म्हणजे सर्टिफाईड आहे. ग्लोबल गॅप म्हणजे काय? गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. ग्लोबल गॅप म्हणजे गुड ऍग्रिकल्चर. येस. ऑफिसला आयएसओ घेतो की नाही, येस. तसं आपल्याला बागेला आयएसओ घ्यायचा आहे आता. ते बरोबर. आता अवघड नाही, ते करू आपण. कसं करायचं सोपं ते सांगू. येस. तसं येस सर. एका अधिकाऱ्याने आपली एक जरी बाग सुरुवात केली त्यालाही सबसिडी आहे. हां. त्याला त्याचाही फायदा घेऊन द्या ना. या नवीन गोष्टीकडे वळलं पाहिजे आता आपण इनोव्हेटिव्ह. ह्या गोष्टी सर माहित नाहीत. आता सबसिडी आहे. गॅप सर्टिफिकेशन साठी सबसिडी आहे. हे आता आम्हाला एनएचएम मध्ये एकही पैसा खर्च होत नाही. म्हणून तर मी आता एनएचएम मधून हे ट्रेनिंग हे सगळ्या गोष्टी मी सुरुवात केली. म्हणजे पैसा नुसता पडून उपयोग काय? नुसतं बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर त्याला सबसिडी द्यायची, त्याला पुढे त्याचं उत्पादन करून मार्केटिंग करायचं, गाईड नाही केलं तर काहीच उपयोग होणार नाही त्याचा. बरोबर आहे सर. बरोबर. तशा पद्धतीने आपण करू नियोजन. येस सर. हां, येस सर. चालेल. ओके. चालेल. येस. ओके. ओके. यात कुणाला आहेत काय शंका आणखी? तरी असलं तरी आता आपण थोडं दुपारच्या ठीक आहे. ह्याच्यात दुपारची घेऊ. सेशन दुपारच्या. आजचं जर असेल तर दुपारच्या सेशनला आपण आता शंका काय आपल्या लिहून ठेवा. येस. त्यामध्ये आपण आल्या आधी चर्चा करू, मग पुढे सुरू करू. येस सर. हं? येस सर. ओके. ओके. थँक ओके. धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या धन्यवाद. पद्धतीने आपण याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे आज. हं. ट्रेसेबिलिटी आणि मोबाईल ऍप्लिकेशन यूज रजिस्ट्रेशनच्या बाबत. तर आणि याबाबत रणनीती आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने खूप खूप आभार. दुपारच्या घेऊन असेल सेशनमध्ये त्याबद्दल येस. तुम्हालाही धन्यवाद. हां. ओके. येस. थँक यू. धन्यवाद सर. ओके. थँक्यू. दुपारचं सेशन सगळ्या प्रशिक्षणार्थींना एक सूचना आहे. दुपारचं सेशन आज आपलं 2 वाजता होणार होतं. त्याच्याऐवजी सरांना एक 3 वाजता. मीटिंग असल्यामुळे ते आपण 3 वाजता घेऊया. 3 ते 4:30 या दरम्यान आपलं पुढचं सेशन होईल. तर ह्याची एक मी कोणाला जॉईन करून घेणार नाही.